ज्योतिषशास्त्र म्हणजे एक्झॅक्टली काय? जन्माच्या वेळेस जे काय ग्रहांचं भ्रमण होतं, जी काय प्लेसमेंट होती, त्या पद्धतीने त्याची ती कुंडली तयार होते. बरं. आणि जन्माला आलेल्या जातकाचं त्यावेळेस जी ग्रहांची परिस्थिती आहे आणि नंतर भविष्यात होणाऱ्या ग्रहांच्या प्लेसमेंट याचा सूक्ष्म पद्धतीने जो अभ्यास केला जातो. आता ज्योतिष काय हे कळल्यानंतर साहजिक प्रश्न येतो, कुंडली म्हणजे काय? शेअर मार्केट हे त्यातनं बघितलं जातं. बरं. तर हल्ली प्रत्येकाचा पहिला जातक जे येतात त्यांचा प्रश्न असतो की मला शेअर मार्केटमध्ये यश आहे का? ह्या लोकांचं सगळं जरी छान असलं परंतु त्यांना आपलं वय झालंय ही भावना सहन होत नाही. अच्छा. असं 40-45 कुत्र्याच्या शेपटीला जर लढ लावली असेल फटाक्याची तर समजायचं की हा मिथुन राशीचा आहे. मोस्टली IT कंपन्यांमध्ये डेव्हलपर्स जे मिळतात ते कन्या राशीच्या अंडर आपल्याला बघायला मिळतात. काय असतं ते नक्षत्र? आम्ही ऐकतो की अनुराधा नक्षत्र, स्वाती नक्षत्र. तर साधारण 27 प्रकारची नक्षत्र आहे आणि आता 28वं म्हणजे अभिजित नक्षत्र. कुठल्याही नवीन कामाची जर सुरुवात करायची असेल तर अश्विनी नक्षत्र याच्यासाठी उत्तम आहे. तर एखादी वस्तू जर हरवली तर चित्रा नक्षत्रावरती सापडत नाही. असंही आहे. आश्लेषा नक्षत्रावर कधीही सोनं घेऊ नये, ते चोरीला जातं. पालकांच्या काही अपेक्षा असते, आपला मुलगा डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा, वकील व्हावा, जे काय. परंतु एखादा मुलगा 4थी-5वीत आहे, त्याची रास कुठली आहे, नक्षत्र कुठलं आहे याच्याही बरोबर त्याचं करिअर किंवा त्याचा जन्म का झालाय, काय करणार. 7.5 या हा शब्द जरी आपण म्हणजे हे घेतला तरी लोक घाबरायला लागतात की अरे बापरे, आता 7.5 वर्ष माझा काळ म्हणजे अगदी तळागाळातच मी जाणार. तर हे खरंच असतं का 7.5? सगळ्यात मला प्रेक्षकांना सांगायचं की घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. कुंडली बघतो, पत्रिका बघतो, त्यात वेगवेगळ्या प्रकारचे ते दोष असतात. जसं मंगळ असतं, कालसर्प दोष असतो किंवा चांडाळ योग. तर हे काय असतं आणि ह्यांनी पण खरंच म्हणजे लोक घाबरून जातात. तर पत्रिकेमध्ये काय असतं की मी म्हणलं तसं शुभ आणि अशुभ ग्रह असतं. तर राहूचं तोंड आणि केतूची शेपूट याच्यात सगळे ते ग्रह आले तर त्याला तो कालसर्पदोष असं म्हणतात. त्याच्यासाठी शांती करावी का? विदाऊट कन्सल्टेशन लोक काय करतात, सोशल मीडियावर बघतात, इंस्टाग्रामवर काहीतरी रील येतं आणि त्याच्यावरून डिरेक्टली तो रत्न परचेस करतात आणि मग त्याचे काही साईड इफेक्ट्स होतात. तर मग कुठली रत्न चांगली असते? जो हिरा येतो तो घालणं अतिशय डेंजरस आहे. ओके. कारण हिरा हे ऐश्वर्य देतो, लॅविश सगळ्या गोष्टी देतो, ग्रीनरी देतो. त्याचबरोबर ब्लॅक मॅजिक एक्झिस्ट करतं का? आणि जर ते एक्झिस्ट करत असेल तर ते कसं आपल्याला अफेक्ट करतं? कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा पॉडकास्ट जो आहे हा ॲस्ट्रोलॉजी म्हणजे ज्योतिषशास्त्रविषयी आहे आणि मी तुम्हाला रेकमेंड करेन की पेन आणि पेपर घेऊन बसा. सो तुम्हाला तुमची कुंडली म्हणा किंवा मग बऱ्याच आपण टर्म्स ऐकतो की चांडाळ योग असतो, 7.5 असते. मग 7.5मध्ये पहिला काळ खूप चांगला जातो, मग थोडासा वाईट जातो आणि मग तळागाळातच जातात की काय लोक, असा एक समज आहे. तर त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि ह्यासाठी आपल्यासोबत आजचे पाहुणे आहेत तज्ज्ञ अनिकेतजी मराठे. सर तुमचं नमस्कार आमच्या पॉडकास्टवर. आणि आमच्या प्रेक्षकांना थोडीशी तुमची ओळख करून द्या. येस. तर सुरुवातीला मी माझे आई वडील, प्रथम गुरु, द्वितीय गुरु दत्त महाराज आणि कस्तुरे गुरुजी, आणि लास्ट बट नॉट लिस्ट आज स्वामी कृपेने आज सोहम तुम्हाला पॉडकास्टची संधी दिली, त्याबद्दल तुझे धन्यवाद. आणि तुझी परवानगी असेल तर आपण सुरुवात करूया. डेफिनेटली सर. तर नमस्कार, मी अनिकेत मराठे. साधारण गेली 23 वर्ष ज्योतिषशास्त्राचा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करत आहे. बरं. साधारण याची सुरुवात कुठून झाली तर शाळा कॉलेजच्या जीवनात पेपरमध्ये जे कॉमन लोक भविष्य बघतात, तर पेपरमध्ये आपलं भविष्य आलं, राशी भविष्य, की ते मी वाचायचो आणि मला अनेक क्युरियोसिटी होती. साधारण 2002 साली मला माझे ज्योतिषशास्त्रातले पहिले गुरु मिळाले आणि तिथनं ह्या प्रवासाला सुरुवात झाली. अतिशय क्युरियोसिटी की एकदा पत्रिका शिकलो, मग आता पुढे काय, मग आता पत्रिकेत हा प्रॉब्लेम आहे, मग सोल्युशन कसं सांगायचं. जसे जसे प्रश्न पडत गेले तसं तसं मग मला मार्ग त्या पद्धतीने वेगवेगळे गुरु मिळत गेले. बरं. आणि असा सतत 23 वर्ष गेले हा प्रवास चालू आहे. त्यानिमित्ताने ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरॉलॉजी, फेस रिडिंग, सिग्नेचर ॲनालिसिस, वास्तुशास्त्र, ॲस्ट्रो आणि वास्तू, बरं, प्लस ओरा स्कॅनिंग या अशा विविध शास्त्रांचा
वेगवेगळ्या ऑकल्ट सायन्सचा मी अभ्यास करत आहे. बरं. या निमित्ताने अनेक वेगवेगळे स्टुडंट हेही माझ्याकडे शिकताय, काही वा. बरेच शिकून गेलेले आहेत. पत्रिकेच्या वेगवेगळ्या माध्यमात अभ्यास करताना साधारण हजारो कुंडल्यांचा वेगवेगळ्या सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करताना अनेक जणांना कन्सल्टिंगही करण्याचा अनुभव आला ओके. आणि त्यातनं नवीन शिकत गेलो, सगळ्या गोष्टी करत गेलो. आता कर्वेनगर, पुणे येथे ओजस्वी ॲस्ट्रोवास्तू रिसर्च सेंटर इथे आम्ही वेगवेगळ्या विषयांवर एक अभ्यास करत असतो. बरं. त्यात वेगवेगळे विषय असतात आणि अनेक वेगवेगळे तज्ज्ञ त्यात जोडतात. आम्ही नवीन नवीन रिसर्च करतो, बरं. प्रत्येकाचे अनुभव शेअर करतो आणि यात एकच आहे की ज्योतिषशास्त्र ॲज अ रेफरन्स म्हणून प्रत्येक घरात पोचावं हा आमचा मानस आहे. वा वा. तर या नोटवर मला वाटतं की आपल्या पॉडकास्टची सुरुवात करूयात आणि मी प्रश्नांचा आता भडीमार करणार आहे तुमच्यावर. सो प्लीज डोंट माइंड. तर पहिलंच मला तुम्हाला हे विचारावं वाटेल की ज्योतिषशास्त्र म्हणजे एक्झॅक्टली काय आहे? ओके. ह्या शब्दातच आहे की संस्कृत शब्द आहे ज्योतिष बरं. आणि ज्योती म्हणजे प्रकाश ज्योत. एखाद्या विषयावर आपण प्रकाश टाकणे किंवा सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करणे. हं. आता जातक म्हणजे एखादा व्यक्ती जन्माच्या वेळेस जे काय ग्रहांचं भ्रमण होतं, जी काय प्लेसमेंट होती, हं. त्या पद्धतीने त्याची ती कुंडली तयार होते बरं. आणि जन्माला आलेल्या जातकाचं त्यावेळेस जी ग्रहांची परिस्थिती आहे आणि नंतर भविष्यात होणाऱ्या ग्रहांच्या प्लेसमेंट बरं. याचा सूक्ष्म पद्धतीने जो अभ्यास केला जातो त्याला आपण फलज्योतिष म्हणतो. बरं. तर ह्या सगळ्या गोष्टीत फलज्योतिष आहे. फलज्योतिष जे आहे त्यात वेगवेगळ्या पद्धतीने 3 वेगळे पार्ट आहे. हं. तर तुम्ही सिद्धांत ज्योतिष आहे, संहिता ज्योतिष आहे, जातक बरं. ज्योतिष आहे. बरं. तर आता वराहमीर हा ज्योतिष तज्ज्ञ मानला गेला आहे. त्याचे अनेक पुस्तकं आहे बरं. आणि त्यांनी त्याचे अनेक अनुभव हे सगळे शास्त्रात मेन्शन केलेले आहे. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही ज्योतिषशास्त्राचा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करू अभ्यास शकतो. करू शकतो. आता ज्योतिष काय हे कळल्यानंतर साहजिक प्रश्न येतो, कुंडली म्हणजे काय हं, किंवा ती हं. कशी तयार होते. करेक्ट. तर आता प्रत्येकाला माहिती आहे, प्रत्येकाकडे आपापली कुंडली असते. हो. तर त्या कुंडलीमध्ये जन्माच्या वेळेस आता आपण जातक हा शब्द प्रत्येक वेळेस शास्त्रात वापरला जातो. पण अच्छा. जातक म्हणजे पर्टिक्युलर व्यक्ती ज्याचा ओके. जन्म झाला आहे ती. ओके. तर जन्माच्या वेळेस जातकाच्या सूर्य उदित किंवा सूर्य ज्या राशीत होता हं. ती रास म्हणजे लग्न रास. आता लग्न आणि विवाह याचा अर्थार्थी काही संबंध येत काही. नाही, हे पहिले मी नमूद करतो. हो. आणि दुसरं जे आहे ती प्रत्येकाला आपली रास माहिती असते, ती चंद्र रास. हं. तर ह्या पद्धतीने चंद्र आणि सूर्य कुठल्या राशीत आहे हे एकदा कळलं की ते बाकीच्या ग्रहांच्या पण पर्टिक्युलर राशीमध्ये ज्या प्लेसमेंट असतात त्या पद्धतीने पत्रिका तयार होते. बरं. ती झाली तुमची जन्म लग्न कुंडली बरं. आणि साधारण त्या पद्धतीने मग आपण वेगवेगळ्या सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करतो. बरं. आता जन्म लग्न कुंडली आहे, तसेच कुंडलीचे प्रत्येक भावाप्रमाणे 12 कुंडली तयार होतात. ओके. सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करायला त्याचा उपयोग होतो. ओके. पण आता आपल्या माहितीसाठी की पहिल्या राशीत म्हणजे सूर्य ज्या राशीत आहे त्या राशीचा तिथे तो एक साधारण आकडा म्हणजे तो राशीचा आकडा असतो. तर बरं. प्रत्येक आपल्या प्रेक्षकांना कळेल की आपली लग्न रास कुठली आणि चंद्र रास कुठली. हं. उदाहरणार्थ 5 नंबरचा आकडा तुमच्या प्रथम स्थानात असेल हं. तर तुमची लग्न रास सिंह म्हणजे जन्माच्या वेळेस सूर्य सिंह राशीत होता म्हणून ते आहे. अच्छा. तर अच्छा. प्रत्येक वेळेस ते सिक्वेन्शियली येत नाही 1, 2, 3, 4 असं. हं. तर ते सूर्याच्या राशीवरून ती लग्न रास ठरते आणि चंद्र रास ठरते. ओके. तर ते हे सगळं आहे. आता एकदा कुंडली तयार झाली की त्यात 12 भाव असतात वेगवेगळे आणि त्या 12 भावांचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. बरं. प्रथम भाव ज्याला म्हणतो ती व्यक्तीची एक पर्टिक्युलर व्यक्तिमत्वाची विंडो आहे. बरं. मग पहिलं स्थान. पहिलं स्थान बरं. त्याला प्रथम भाव किंवा पहिलं स्थान असं आपण म्हणतो. हं. तर एक साधारणतः आपण म्हणलं की बाबा सोहम आहे तर सोहमचं व्यक्तिमत्व कसं असेल तर ते चंद्र हा मनाचा कारक आहे. तर चंद्र राशीवरून त्याची मानसिक अवस्था ही समजते. बरं. परंतु व्यक्तिमत्व साधारण पटकन एखाद्याला जर व्हिज्युअलाइज करायचं असेल सोहम कसा असेल तर ते त्याच्या लग्न राशीहून आपण अभ्यासू शकतो. बरं. तर ते प्रथम स्थान झालं. सगळं आहे त्यात सगळ्या गोष्टी तुमच्या पर्सनॅलिटी बॉडी लँग्वेज सगळं येतं. बरं. द्वितीय स्थान असतं ते कुटुंब स्थान, धनस्थान, तुमच्या खाण्यापिण्याच्या आवडी, हं. तुमचं साधारण बोलणं तिखट असेल, थोडंसं टॉन्टिंग असेल, जे काय असेल तर त्या पद्धतीने ते सगळं अभ्यासता येतं. ओके. त्यात कुठले ग्रह आहे काय आहे त्या पद्धतीने आपल्याला ते कळू शकतं. त्याचप्रमाणे उजवा डोळा हा सुद्धा द्वितीय स्थानावरून कळू शकतो. ओके. उजव्या डोळ्याचं काही प्रॉब्लेम आहे, चष्मा लागू शकतो, त्याचं पोटेन्शियल किती आहे, इतकं बरं. सूक्ष्म पद्धतीने शास्त्र आपल्याला सांगतो. अभ्यासता येतं, सांगता येतं. तृतीय स्थान जे असतं
ते भावंडांचं आहे, छोटे छोटे प्रवास आहे, बर टेलिफोनिक आहे, आता ज्या काही नवीन टपाल संस्था किंवा आपल्याला कम्युनिकेशन हां माध्यम हां हां त्याचा तिथे आपण अभ्यास करू शकतो. ओके तसंच त्यात आपण साधारण कानाचाही त्या स्थानावरून बघू शकतो किंवा बर एक हस्तरेषा आहे. हां सॉरी, हस्तरेषा म्हणण्यापेक्षा आपलं हस्ताक्षर. ओके तुमचं हस्ताक्षर कसं आहे ते पण तुम्ही तिथे अभ्यासू शकतात. बर चतुर्थ स्थान हे आईचं स्थान येतं. ओके तुमचा आईशी असणारा अटॅचमेंट, तुमचं वडिलोपार्जित बाग बगीचे, प्रॉपर्टी, जमीन जुमला, या सगळ्या बर गोष्टी त्यातनं बघता येतात. बर पंचम स्थान जे आहे ते तुमचं संतती, त्या शिक्षणाचं स्थान आहे. हम्म, तर तुमचं शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशन होईल, उच्च शिक्षण होईल, कसं होईल हे सगळं आपण त्यात बघू शकतो. ओके तसंच शेअर मार्केट हे त्यातनं बघितलं जातं. बर तर हल्ली प्रत्येकाचा पहिला जातक जे जे येतात त्यांचा प्रश्न असतो की मला शेअर मार्केटमध्ये यश आहे का, किंवा मला जॉब आणि ह्या सगळ्या गोष्टीपेक्षा यात खूप प्रॉफिट मिळतोय. हां तर ते पंचम स्थानावरून आपण ते अभ्यासू शकतो. बर कारण की काही ठराविक योग असतो, त्या पद्धतीने ते लोक पंचम स्थानावर आपण अभ्यास करून करिअर होऊ शकतं की नाही करिअरमध्ये, शेअर मार्केटमध्ये हे आपण कळू शकतो. कळू शकतो परंतु सर्रास सरसकट असं शॉर्ट टर्म आपल्याला प्रॉफिट होतंय म्हणून आपण लाँग टर्म त्यात करिअर होईल असं नसतं. नसतं त्यामुळे तो एक अभ्यास करणं फार महत्त्वाचं असतो. बर षष्ठ स्थान हे पोटावर येतं, ते राहू ओके बघितला जातो. ओके आईचं मातुल घराणं, मामा मावश्या या सगळ्या गोष्टी. बर तर तसेच राजकारणातली जी लोक असतात त्यांचं पहिलं त्या गोष्टी षष्ठ स्थानावरून अभ्यास करावा लागतो. अच्छा कारण प्रतिस्पर्धी, शत्रूवर विजय मिळवणे हेही षष्ठ अच्छा. स्थानावरून बघतात. त्यामुळे त्या ठिकाणी कुठली प्लेसमेंट आहे हे फार महत्त्वाचं असतं. बर सप्तम स्थान त्याला आपण लाईफ पार्टनरचं वैवाहिक स्थान आपण म्हणतो. प्लस ओके तुमचा बिझनेस पार्टनरही त्यात बघितला जातो. बर तसेच तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने काही बिझनेस करायचा आहे, काय करायचं, कुठल्या क्षेत्रात केला पाहिजे, हम्म, त्यातनं पार्टनरशिप लाभेल किंवा नाही लाभणार, हे सगळ्या गोष्टी त्यातनं बघता येतात. बर अष्टम स्थान याला मृत्यूस्थान म्हणतात. परंतु मृत्यू म्हणजे तो भावनांचा असतो, वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. हम्म. एक्झॅक्टली मृत्यू म्हणजे मृत्यू या शब्दाशी तसा फारसा संबंध संबंध येत नाही. परंतु त्याचा आपल्या सप्तम म्हणजे लाईफ पार्टनरचं द्वितीय म्हणजे धनस्थान येतं. हम्म. त्यामुळे गुप्त पद्धतीने येणारी धन हम्म, किंवा आपल्याला दत्तक जाण्याचा योग, बर गुप्त धन म्हणजे जे पूर्वी आपल्याला जमिनीखाली सापडणे वगैरे, अशा अनेक गोष्टींचा त्याच्याशी अर्थार्थी संबंध येतो. बर तसेच आपली जी उपासना असते म्हणजे मंत्र साधना वगैरे, ती अष्टम स्थानावरून बघता येते. बर त्यामुळे ह्याही सगळ्या गोष्टी आपण अष्टम स्थानावरून बघतो. बर नवम स्थान जे आहे त्याला भाग्यस्थान म्हणतात. तर भाग्यात कुठला ग्रह आहे आणि हम्म. त्याच्यावरून तुमच्या पत्रिकेचं पोटेन्शियल किती व्हॅल्यू आहे ही सगळी गोष्टी आपण बघू शकतो. ओके तर नवम स्थानाचा तुमचे लांबचे प्रवास, दूरचे प्रवास, अध्यात्म, धार्मिक देवळं किंवा धार्मिक स्थळं, त्यांच्याशी येणाऱ्या पूजा अर्चा किंवा काय तुमचा संबंध आहे ते आपण नवम स्थानावरून बघतो. बर आता दशम स्थान येतं ते करिअर, नोकरी, बिझनेस, तुमचा कलिग कसे आहे, तुमचा बॉस कसा असेल, तुमच्या वडिलांच्या रिलेटेड पण आपण अभ्यास करू शकतो. हे दशम स्थान झालं. ओके 11वं स्थान किंवा लाभस्थान, तिथे तुमचे मित्रमंडळी कसे असतील, वेगवेगळ्या पतसंस्था आहे, बँका आहे, पतपेढे आहे, बर त्यांचा सगळा अभ्यास त्याच्यातनं करता येतो. आणि लास्ट जे आहे शेवटचं 12वं स्थान, त्याला व्यय स्थान असं म्हणतात. म्हणजे ते खर्च, हां लोन्स, या ओके. सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. बर त्याच्या नंतर तुमचा शनीचाही अभ्यास केला जातो. पायाचा तळवा त्याचाही अभ्यास करता येतो. प्लस बँकेकडून घेतणारे वेगवेगळे लोन्स ते तुम्ही परत फेडू शकतात किंवा नाही. बर फॉरेनमधून येणारा पैसा तोही हम्म. तुमच्या रिलेटेड काही उपयोगाचा आहे उपयोगाचा का आहे. तेही बघितलं जातं. बर तुरुंगवास किंवा काही लिटिगेशन केसेस असं काही होऊ शकतं की हे वेळ स्थानातनं बघितलं जातं. अच्छा तर अशा 12 भावातनं खूप साऱ्या सूक्ष्म पद्धतीने आपण अभ्यास करू शकतो. हम्म. तर हे साधारण कुंडलीतले 12 भाव आहे. बरं, बरं. आता 12 भाव झाल्यानंतर एकदा कुंडली तयार झाली, 12 भावांचा आपण अभ्यास केला, आता पुढचा विषय येतो तो म्हणजे ग्रहांचा येतो. हम्म. की ह्या प्रत्येक स्थानामध्ये ग्रह वेगवेगळ्या पद्धतीने प्लेस झाला तर Right. त्याचे काय कारकत्व किंवा फळं कशी देतो, तर हेही आपण अभ्यासू शकतो. ओके आता साधारण एक 7 ग्रह प्लस 2 आणि 3 असं त्याचं वर्गीकरण केलं जातं. बर तर तुमचं रवी, तुमचा चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी हे 7 ग्रह. राहू, केतू याला बिंदू मानलं जातं बर शास्त्रामध्ये. हम्म. ते 9 झाले. आणि तुमचा हर्षल, प्लुटो आणि नेपच्यून हे 12 ग्रहांचं पत्रिकेमध्ये वेगवेगळ्या स्थानामध्ये तुम्हाला प्लेसमेंट सापडते. बर मग आता कुठला ग्रह कुठे आहे याच्यानुसार खूप साऱ्या गोष्टीचं प्रेडिक्शन आपण सूक्ष्म पद्धतीने करू शकतो. ओके आता एक उदाहरण द्यायचं झालं तर आता गंमत बघा,
प्रत्येक ग्रहाचं कारकत्व वेगळं असतं. आता हां. सूर्य जर आपण म्हणला, तर सूर्य हा अग्नी राशीचा येतो किंवा त्याच्यात एक पोटेन्शियल असतं. हां. सूर्य हा राजा मानला जातो. हं. मंगळात एक वेगळ्या पद्धतीने ॲग्रेशन असतो, तो योद्धा आहे. ओके. त्याच्यानंतर बुध आहे, त्याच्याकडे स्मरणशक्ती आहे, बोलण्याचं स्किल आहे. बरं, त्यामुळे तो एक वेगळ्या पद्धतीने अभ्यासला जातो. बरं. गुरु आहे हा अध्यात्माकडे तुम्हाला त्याच्यात एक वेगळ्या पद्धतीचं पुढे हां. जायचं असेल किंवा एक सपोर्ट मिळतो. ओके. शुक्राचा हा दोन्ही भौतिक सुखामध्ये असतो, त्याच्यात नाटक, सिनेमे, कला, क्रिएटिव्हिटी असं आपण पद्धतीने शुक्र अनुभवतो. बरं. शनीचा थोडंसं आपण क्षणी म्हणतो की थोडं स्लो असतं, परंतु तो सगळ्या करेक्टिव्ह मेजर्स घेतो. जिथे लूप होल्स आहे तो तिथे करेक्शन देतो. करेक्शन करतो. आणि तो आपण असं नेहमी म्हणतो की एक हाडाचा मास्तर आणि जरा कडक शिक्षक म्हणजे शनी. डिसिप्लिन असं आपण बघू शकतो. ओके. आता याच्या गमती म्हणजे कसं की आता समजा एखाद्या जातकाच्यात आपण प्रथम स्थान किंवा लग्नस्थान बघितलं, तर त्यात वेगवेगळे ग्रहांचे प्लेसमेंट झाले तर काय गंमत होते. तर हर्षल हा अतिशय हुशार ग्रह आहे, बरं, परंतु तो कॉमन माणसापेक्षा थोडा विक्षिप्त आपण पद्धतीने अभ्यासतो. बरं. आता एक त्याचं एक अगदी उदाहरण द्यायचं झालं तर एकदा असं पावसाळ्याचे दिवस होते आणि मी तिथे आप्पा वळण चौकात पुण्यामध्ये महाराष्ट्र बुक डेपोजवळ उभं होतो. रिमझिम पाऊस चालू होता आणि 2 जणं एकमेकांना क्रॉस झाले आणि ते एकाचा कट लागला म्हणून तो व्यक्ती पडला खाली. आता पडल्यानंतर एक पटकन मेष आणि वृश्चिकचा असेल तर ते ॲग्रेसिव्ह असतात. त्यांची हां. भूमिका म्हणजे एखादा शिवीगाळ करेल किंवा काहीतरी जोरात ओरडेल वगैरे. हां. त्या माणसाने जी गाडी पडली तर ते पावसाचे दिवस होते, ते रेनकोटची बटणं सगळी उघडी, हां. पायात स्लीपर आणि तो असा फिरला आणि पडलेली गाडी तशीच ठेवली. त्यामुळे सगळी सबंध ट्रॅफिक जाम झाली आणि चालत त्या माणसाकडे गेला. आता तरी तिथे वाटलं की अरे आता त्याला मारतोय किंवा काय शिव्या देतोय वगैरे. परंतु त्यांनी काही नाही, तो चालत गेला आणि त्यांनी त्या माणसाच्या गाडीची स्प्लेंडर गाडी होती त्याची दोन्ही इंडिकेटर तोडली आणि परत उलटा फिरला आणि परत त्याची गाडी मग ती उचलली. आणि तर हा जो प्रकार मी बघितला मला एकदम क्लिक झालं की या माणसाच्या प्रथम स्थानात हर्षल असेल, कारण की अच्छा. अशा पद्धतीने रिॲक्ट होणं हे हर्षलाचं काम आहे. बरं. तर हे अशा गमती असतात. असतं. ओके. दुसरं आपण जर बघितलं तसंच आपण बुधाच्या पद्धतीने म्हणजे जो ग्रह आहे त्याचे पण एक कसं ओळखायचं ते पण बघू शकतो. अगदी रोजच्या व्यावहारिक जीवनात ज्यांचा बुध ॲक्टिव्ह आहे आणि कुणाचा बुध ॲक्टिव्ह नाही हे आपण लगेच सहज ओळखू शकतो. बरं. त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर पूर्वी आम्ही दुपारी आमचा एक क्लास असायचा, तर साधारण A1 वर्गात क्लास असायचे. नेहमी दुपारी 2 वाजले की सगळी मुलं A1मध्ये जायची. आता त्या दिवशी काहीतरी कारणास्तव तो क्लास A2मध्ये वळला आणि मग सगळी मुलं नेहमीप्रमाणे 90% मुलं A1मध्ये गेली आणि मग शोधत परत बघितलं, अरे इकडे हे झालं ते झालं आणि मग A2मध्ये गेली. हां. तर सरांनी अगदी लगेच सांगितलं की जेवढी मुलं तिकडे गेली त्यांचा बुध बिघडलेला आहे. त्याचं कारण असं की खाली बोर्ड लावला होता की आजचा क्लास A2मध्ये होणार आहे. पण ज्यांचा बुध ॲक्टिव्ह आहे, जे चौकस असतात त्यांना ते बरोबर कॅच होतं. आता तुम्ही बघा ज्यांचा बुध चांगला आहे, आता गुगल मॅप वगैरे हल्ली आलं, पण पूर्वी अगदी फोनवर सांगायचे की डाव्या गल्लीत जा, चितळ्यांचं दुकान लागेल, उजवीकडे गेलं की ही कॉस्मॉस बँक लागेल. अगदी तोंडपाठ म्हणजे बसल्या फोनवर तो माणूस त्या माणसाला डेस्टिनेशनवर पोहोचवायचा. तर हे बुधाची बुद्धी असल्याशिवाय शक्य नाही. चौकसपणा असतो तो तर आपण पुढे मिथून आणि त्याच्यात बघूया, परंतु हे असं बुधाचं गंमत असते. आता शनी म्हणलं ना तर तो थोड्याशा गोष्टी मी जसं म्हणलं की तो कडक शिक्षक आहे, डिसिप्लिन आहे. तर काय होतं की एखादा आता समजा आपण एक एक्झाम्पल घेतलं की ज्याचा गुरुवाला मुलगा आहे, शनिवाला आहे, तर आता उद्या पेपर आहे. तर पेपर असताना काय की बाबा तो पटकन खेळून येणार, ज्याचा गुरु चांगला आहे तो बघणार ओके हे 3, 4, 5 प्रश्न करणार, पेपरला जाणार, तेच 5 आले, 5 झाला. त्याचा अर्थ तो हुशार आहे का? तर नाही, पण त्याला कुठेतरी गुरु कृपा मिळाली. ओके. पण अदर वे राऊंड शनिवाला तो अभ्यास करतो आणि 5च प्रश्न ऑप्शनला टाकतो आणि पेपरला जातो आणि तीच 5 प्रश्न येतात. तर ही जी गंमत असते ना ही शनीची असते आणि तिथनं फेल्युअर हा हुशार आहे का कसा आहे हे ठरलं जातं. पण आता अगदी सूक्ष्म पद्धतीने त्या सगळ्या गमती आहे. आता हे ग्रहांचं झाल्यानंतर आपण आता ॲक्च्युअल राशींकडे येऊया. प्रत्येकाला आपली रास कशी आहे किंवा काय त्याचं एक गमती हवे असतात आणि ते सुंदर असतं. म्हणजे आता आपण राशीचक्रातली प्रथम रास म्हणजे मेष रास. तर मेष राशीचा स्वामी म्हणजे मंगळ आहे आणि मेष राशीमध्ये 3 वेगवेगळी नक्षत्र येतात. अश्विनी, भरणी आणि कृतिका. तर मेष राशीच्या लोकांचा स्वभाव कसा असतो, साहजिक मंगळ म्हणल्याप्रमाणे ते अगदी ॲक्टिव्ह असतात. त्यांचं काम म्हणजे पंक्च्युअल असतं. जे काम हातात घेणार ते तडीच नेणार. आपण जसं म्हणतो एक घाव 2 तुकडे.
तर ते कमिटेड असतात. ओके. त्यांचा वेळ एखाद्या ठिकाणी आज ऑफिसला 8 वाजता पोहोचायचं, तर ते 7:45ला तिथे हजर असणार. असं बरं. अगदी पर्टिक्युलर रास म्हणजे मेष रास. मेष. आणि ह्या 3 नक्षत्रांनुसार त्यांच्या स्वभावात वेगवेगळे तुम्हाला व्हरायटी बघायला मिळतात. पण साधारण तापट, पंक्च्युअल, हं. वेगवेगळ्या पोलीस अधिकारी किंवा यंत्र जिथे हं. खूप हेवी कामं आहे आणि टेक्निकली साऊंड पाहिजे, अशी हं. मेष राशीची लोकं आपल्याला बऱ्याच ठिकाणी आढळतात. ओके. आता राशीचक्रातली दुसरी रास जी आहे ती वृषभ रास आहे. आता वृषभ राशीचा स्वामी आहे शुक्र. हां. तर बऱ्याच ठिकाणी जिथे क्रिएटिव्हिटी येते, जीवनाचा आनंद घेणारी रास म्हणजे वृषभ रास. अच्छा. तर प्रत्येक ठिकाणी त्यांना खूप समथिंग वेगळं दिसतं, की क्रिएटिव्हिटी आहे, रंगसंगती आहे, निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीचा आनंद घेणं. वाह! हे आता कुठलंही वय असो, इरिस्पेक्टिव्ह ऑफ एज, त्या व्यक्तींना थोडंसे पावसाचं 4 शिंतोडे पडले की किती मातीचा सुगंध येतोय, हां. हे असे फार कमी लोकांना ते पटकन रिॲक्शन जाणवतं. येते. हां. त्यामुळे वृषभ रास फार राशीचक्रात ती दुसरी छान रास आहे. त्यातही 3 नक्षत्र येतात, टीका, रोहिणी आणि बरं. मृग. बरं. तर आता रोहिणी नक्षत्र त्यातल्या त्यात सौंदर्याच्या दृष्टीने हे अभ्यासलं जातं. हं. तर अतिशय आता आपण वेगवेगळ्या जे कार्यक्रम असतात किंवा लग्न समारंभ असेल, त्यात तुम्हाला पटकन असं वृषभ रोहिणीची एखादी सुंदर स्त्री पटकन तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. बरं. कारण त्या पद्धतीने ते प्रेझेंटेबल असतात. ओके. ते असं काही गमती-जमती असतात. आता अगदी वय ह्या लोकांचं सगळं जरी छान असलं, परंतु त्यांना आपलं वय झालंय ही भावना हां. सहन होत नाही. अच्छा. म्हणजे अगदी 50-55ला लोकं आली, की साधारण आपली रात्री त्रिफळा चूर्ण घे किंवा हां. वेगवेगळे कायम चूर्ण वगैरे असे हां. प्रकार सुरू होतात. परंतु वृषभवाल्यांना ते काही सहन होत नाही. सहन आपलं वय झालं ही भावनाच सहन होत नाही. ओके. मग त्यावेळेस ते शिलाजीत घे, कुठे विटॅमिन्सच्या गोळ्या घे. बापरे! तर अशी लोकं जर तुम्हाला दिसली तर ती समजायची की वृषभवाली. वृषभवाले. गमती-जमती असतात. आता हां. अगदी इरिस्पेक्टिव्ह ऑफ एज, कमी वयातली मुलांशी मैत्री करणे. हं. अगदी 16 वर्षाची मुलगा त्याच्याशी मैत्री करणे, त्याला विचारायचं, "अरे कुठला पिक्चर आता नवीन छान आहे, आपण जाऊया हां. का?" हां. तर हे खूप हौशी लोकं असतात. बरं. आता हे बरं. सगळं वृषभ राशीची वृषभ रास. गमती-जमती आहे. ओके. पुढची राशीचक्रात ती तिसरी रास म्हणजे मिथुन रास. मिथुन आता आपण मगाशी ग्रहांच्या ह्याच्यात बघितलं, की मिथुन ही रास ही बुधाची रास येते. हां. बुध म्हणजे बुद्धीचा कारक, स्मरणशक्तीचा कारक. करेक्ट. ही मुलं साधारण जरा वात्रट आपण म्हणतो, की जरा बंड असतात, वांड असतात. हां. तर ते इरिस्पेक्टिव्ह ऑफ एज, पण त्यांचं साधारण तसंच हे असतं. म्हणजे आता तुम्हाला अगदी 40-45चा एखादा माणूस, हं. दिवाळीत तर सगळेच लहान मुलं फटाके फोडतात. हं. पण असं 40-45चा कुत्र्याच्या शेपटीला जर लढ लावली असेल हं. फटाक्याची, तर समजायचं की हा मिथुन राशीचा आहे. मिथुन. कारण हा वात्रटपणा त्याच्याशिवाय कोणी करू शकत नाही. ओके. तर ती एक गंमत आहे. आता एक क्लासमध्ये तुम्हाला एक उदाहरण गमती-जमती सांगायचं झालं, हां. तर क्लासमध्ये एक मुलगा मिथुन राशीचा, तो असाच वांड आपलं सहज फिरत-फिरत चुकून क्लासमध्ये येतो हां. आणि त्याला कळतं, आता ते साधारण 12वीची मुलं असतात, त्यांच्या फायनल एक्झामच्या आधी वेगवेगळ्या ट्युटोरियल्स वगैरे असतात आणि करेक्ट. त्याला कळतं की आज फिजिक्सची ट्युटोरियल आहे आपली. हं. आणि मग त्याला अरे बापरे, आता काय करायचं म्हणून तो लास्ट बेंचवर जाऊन बघतो, जेणेकरून काहीतरी बघून वगैरे कॉपी करता वगैरे. येईल, कॉपी करता येईल. मग ते सर त्याला पुढे बसवतात. पुढे तो ज्यावेळेस यायला लागतो, तेव्हा मानसी नावाची मुलगी बसलेली असते आणि तिला असं वाटतं की अरे बापरे, आता हा कुठनं आला इथे. तर तिची रिॲक्शन, आणि ह्या लोकं कशा असतात, प्रचंड त्यांना इगो, म्हणजे तो लगेच हे होतो आणि बरं. तिची रिॲक्शन बघून मग यालाही वाटलं की अरे, मग त्याने काय केलं, क्वेश्चन पेपर आणि आन्सर शीट घेतलं. आता त्याला बघून ती अगदी भिंतीत सरकली होती. हां. हाही अगदी असा लांबनं बसला हां. आणि मग पेपर लिहायला लागला फिजिक्सचा, क्वेश्चन पेपर वगैरे. हं. तर 2-5 मिनिटं झाली, ते मानसीला वाटलं अरे एवढा अवघड पेपर आहे, सगळेजण फार अगदी डोकं खाजवत, हा हां. हा काय लिहितोय. तर त्याने सगळा पेपर लिहिला, सप्लिमेंट घेतली, सगळं झालं आणि पेपर दिला. आता याच्या पेपरमध्ये याला किती मार्क पडले याच्यापेक्षा त्या मानसीलाच फार क्युरिओसिटी होती. आणि ओके. 5-10 दिवसांनी पेपर दिले, तेव्हा तिने बघितलं. तर टीचरने एक नोट लिहिली होती. फिजिक्सच्या पेपरला काय झालं, तर हां. त्याने नोट लिहिली की ट्राय टू अंडरस्टँड डिफरन्स बिटवीन फिजिक्स अँड केमिस्ट्री, आणि 0 मार्क. याने तिला हे करण्यासाठी सगळा केमिस्ट्री लिहून ठेवलेलं. अरे बापरे! तर ही सगळी गंमत मिथुन असं. राशीची असते. बरं. आता बरं. दुसरं अजून गमतीशीर सांगायचं म्हणजे, एकदा क्लासमध्ये सगळे टीचर मुलांना विचारतात की बाबा, रेल्वेचं फाटक का लावलेलं असतं. साधारण हां. एखाद्या शहरात आपण ज्यावेळेस क्रॉसिंगला उभं राहतो, ते फाटक असतो, मग रेल्वे जाते आणि हो, जातो. हो. तर मेशीचा आपला सरळ स्ट्रेट फॉरवर्ड माणूस की बाबा सिक्युरिटी पर्पज, कोणीचा जीव जाऊ नये वगैरे वगैरे, तो हं. सगळं जे काय ॲक्च्युअल रिझन सांगतो. हं. वृषभवाला जरा हौशी आणि कलाकार असतो, तो म्हणतो की रेल्वेमध्ये बसलेले छान छान प्रवासी बघायला बरं. हां. मग आपण थांबून बघू शकतो. आणि मिथुनवाला तर तो गमतीशीर उत्तर देतो, तो म्हणतो फाटक लावलेला असतो कारण ती रेल्वे गावात घुसू नये म्हणून. हे मिथुन असं फरक राशीचं आहे. खूप गमती जमती आपल्याला बघायला मिळतात.
बरं. आता राशीचक्रातली चौथी रास जी आहे ती कर्क रास आहे. हां. कर्क रास ही आपण तशी अतिशय प्रेमळ, ही लोकं आपल्याला खूप किचनमध्ये आढळतात. बरं. पाककला, स्वयंपाक हे त्यांना फार आवडतं. बरं. लोकांचं आदरातिथ्य करणं त्यांना आवडतं. त्यामुळे ती रास साधारण बायकांनाही फार लाभणारी रास आहे. कारण एक कुटुंब म्हणून एका स्त्रीने एक सगळ्या कुटुंबाची जबाबदारी, जेवणाची काळजी घेणं वगैरे ही खूप लाभते. बरं. पण पुरुषांना ती जर रास आली तर थोडी गडबड होते. आता ओके. तुम्ही एक इमॅजिन करा, कर्क राशीचा जर मुलगा किंवा माणूस पोलीस अधिकारी झाला, तर हां. तो काय करणार, की तो एखादा पोलीस, "अरे का रे तू असं करतो? का असं अच्छा. झालास? तुझ्या आई-वडिलांना काय वाटेल?" काय तर ते एक मिसमॅच होईल. म्हणजे ते हां. असं ती गंमत असते. भावना खूप हां. आहे. तर ते इमोशनल असतात, हं. केअरिंग असतात. पण ते हां. सगळ्याच क्षेत्रात ते चालत नाही ना. चालत नाही. तिथे ते मेष आणि वृश्चिकचंच पाहिजे, पटकन राइट. काहीतरी करणार. ती ही गंमत आहे. दुसरं कर्क राशीचं आपण स्वयंपाक, पाककला बघितलं, तसंच ते रास म्हणजे सर्दाळलेली असते, सतत सर्दी झालेली हं. आणि एक क्रोसिन किंवा कुठली तरी गोळी 4 तुकड्यात विभागलेली आणि थोडं-थोडं पुरून घेणारी म्हणजे कर्क वापरणार. रास. बरं. एखादी व्यक्ती चतकोर घेते गोळी असं म्हणलं की समजायचं ती कर्क राशीची आहे. हां. ते सगळं गमती आहे. आता आपण दुसरी रास बघतो, राशीचक्रातली 5वी रास, ती अतिशय तडफदार जी आहे ती सिंह रास आहे. सिंह. तर सिंह राशीचे CEO हे स्वतः सगळं कमांडिंग आणि लीडर असतात. ते कोणाच्या अंडर काम करत नाही बरं. आणि त्यांचं एक डिसिप्लिन असतं, त्याच्यात ते बाहेर अजिबात जात नाही. त्याचा अगदी म्हणजे सगळं रवीची रास आहे, राजा आहे, हे सगळं उदाहरण म्हणजे सगळंच ते आहे. आणि ह्या लोकांना स्वतःचं कौतुक केलेलं फार आवडतं. बरं. दुसरी गोष्ट, ह्या लोकांना बटाट्याची भाजी म्हणजे तशी बऱ्याच जणांना आवडते, पण हां. स्पेसिफिक सिंह म्हटलं तर त्यांना बटाट्याची भाजी फार आवडते. ओके. आता सिंह रास कशी, तर ती न झुकणारी. म्हणजे आता अगदी एखादा लग्न समारंभ आहे हं. आणि जिलबीचं ताट घेऊन जर सिंहवाला गेला ना, हं. तर समोरचा हो नाही म्हणेपर्यंत तो 4 पंक्ती येऊन परत येतो आणि जिलबी हललेलीच नसते. हां. कारण त्याचा स्पीड आणि मागणाऱ्याचा तो मॅचच होऊ शकत नाही. ओके. हेच आपण मेष म्हणलं तर तो पण हो नको पुढे मागे. बरं. वृषभ असेल तर तो पहिल्याच टेबलवर इतका रेंगाळेल की ते बाकीचे सगळे उपाशीच तसेच राहतील. तर ही सगळी गमती असते. ओके. आता राशीचक्रातली 6वी रास जी आहे ती कन्या रास आहे. हं. कन्या म्हणजे हे अतिशय परत बुधाची रास येते. अतिशय हुशार असतात, हं. बुद्धिकारक असतात. त्यामुळे हं. मोस्टली IT कंपन्यांमध्ये डेव्हलपर्स जे डेव्हलपर. मिळतात तर ते कन्या राशीच्या अंडर आपल्याला बघायला मिळतात. हं. अतिशय हुशार असतात. वयापेक्षा दिसायला त्यांचं वय कमी दिसतं. बुद्धिमत्ता या सगळ्या गोष्टींना आलं. पण एक त्यांच्याकडे गडबड अशी असते की ते डिसिजन मेकिंग करू शकत नाही. सतत कन्फ्यूज असतात. सतत त्यांना काहीतरी भीती ही बरं. मनात असते. बरं. त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर कन्या राशीचा मुलगा डॉक्टरकडे जातो आणि त्या एक बाहेर अशी मासिकं पडलेले असतात, तर ते वाचत असतो लक्षणं सगळी वेगवेगळी. हं. आणि मग तो आत घेऊन जातो डॉक्टरांकडे, का "अहो डॉक्टर, एक्झॅक्टली मला असं होतंय, मळमळ होतंय, हे होतंय, पोटात दुखतंय वगैरे वगैरे." तर डॉक्टर म्हणले, "अरे ही लक्षणं प्रेग्नंट बाईची आहे," अरे म्हणलं. तर त्याला ते थोडं तुम्ही म्हणला की त्याला वाटतं की हे आपल्यालाच आपल्यालाच होतंय. होतंय. हे माइंड ड्युअल हां, होतं. हां, हां. तर इतकं असं गंमत कन्या राशीची असते. ओके. आता कन्या राशीचे सतत संशयी किंवा आता आपण कुठे प्रवासाला चाललोय, तर त्यांना सगळं आवरून झालं आणि आता कुलूप लावतोय, तरी त्यांना वाटतं अरे बापरे, आता 5 काहीतरी तासाचा राहिलं. प्रवास आहे, तर आपण पटकन वॉशरूमला जाऊ नये. 5 हां. तासात परत काय, म्हणजे इतकं ते बॅकअप त्यांच्या आयुष्यात आणि असतं. त्यामुळे ते एक्झिक्युशन करू शकत नाही. हां. हे त्यांची गंमत असते. हां. दुसरी गोष्ट कन्याची कशी असते, की मी म्हणलं तसं, की काही थोडं कुठे ऐकलं, पेपरला वाचलं, की आता कुठली तरी साथ आली, तर त्यांना ती सगळी लक्षणं आपल्यालाच होत आहे आणि आपल्याला हे झालंय हो, असंच जाणवतं. बरं. त्यामुळे हे खूप विचित्र असतं. आता आपण गंमत म्हणजे शिंकण्यावरून पण राशी ओळखू शकतो. बरं. म्हणजे आता एखादा व्यक्ती शिंकला, तर वृषभ राशीचा असेल तर तो अगदी टापटीप डिसेंट शिंकणार. त्याच्याकडे व्हाईट रुमाल असेल आणि तो एक्सक्यूज मी वगैरे म्हणणार. हां. आता कर्क असेल तर तो पहिले बघणार, अरे कोणाला आवडेल का वगैरे, तो अगदी जेवढी काळजी घ्यायची तेवढी घेणार. तेवढी घेईल. बरं. कन्यावाला कन्फ्यूज आहे, शिंकू का नको, इकडे तिकडे बघा, आणि तो एकदम शिंकणार, ते शिंकला की खोकला कळणार नाही. हां. आणि वृश्चिक असतो ते एक तडफदार काम असतं. तो इतका जोरात शिंकतो की सगळे आजूबाजूचे दचकतात. या सगळ्या गमती असतात राशीचक्रातल्या. तर हां. 7वी राशीचक्रातली जी रास आहे ती तूळ रास. त्याला आपण बॅलन्स म्हणतो. त्यात पण सुंदर वेगवेगळी नक्षत्र येतात. त्यातलं स्वाती नक्षत्र हे अभ्यासण्यासारखं असतं. बरं. तर स्वाती नक्षत्रावर ज्यांचं तूळ रास स्वाती नक्षत्र आहे, त्यांनी आपले पल किंवा मोती आहे ते देवीला व्हावे. त्याचा त्यांना सुंदर फायदा होतो किंवा वाह! देवीची उपासनेचाही फायदा होतो. वाह! आता बॅलन्स रास म्हणजे काय, की ही लोकं अतिशय पर्टिक्युलर असतात. आता स्वाती असेल तर त्यांना कलेची पण आवड असते. ओके. वेगवेगळ्या फॅब्रिक म्हणजे कपड्याच्या बिझनेसमध्ये ही लोकं आढळतात. हं. आणि ड्रॉइंग असेल, थोडी कला असेल, तर वृषभ आणि तुमची तूळ याच्यात थोडंसं फरक आहे. परंतु हे दोघंही क्रिएटिव्ह आढळतात आपल्याला. अच्छा. त्यामुळे ही पण अतिशय सुंदर रास आहे.
राशीचक्रातली 8वी रास येते ती वृश्चिक रास येते. आता वृश्चिक रास ही मंगळाच्या अधिपत्याखाली येते. तर मोठमोठे मिलिटरी ऑफिसर, कर्नल, मेजर, पोलीस अधिकारी किंवा मी म्हणलं तसं की मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीचे मोठमोठे डिरेक्टर्स, हे लोकांना यंत्राशी झुंजल्याशिवाय आयुष्य सफलच होत नाही. सतत काहीतरी यंत्राबरोबर काम करणे, गाड्या असेल हे असेल तर त्यांना ते आवडतं. बर आणि वृश्चिक रास ही अतिशय पंक्च्युअल असते. म्हणजे आता वृश्चिकचा समजा एखाद्या मुलीचा बॉयफ्रेंड असेल तर तो कितीही रात्री 12, 1, 2ला झोपला असेल पण तिचा फोन आला तर तो पहाटे 5ला उठणार आणि तिचं जे काय कुणालाही नाही हा शब्द त्यांच्या डिक्शनरीत नाही. ते सगळ्यांचं सगळं असं करायचंय, हो असं करायचं आणि त्यामुळे सतत व्यस्त असतात बर आणि ते फार म्हणजे आपण म्हणतो ना की कष्टाळू रास आहे ती अच्छा. म्हणजे वृश्चिक. वृश्चिक. आता आपण राशीचक्रातली पुढची रास बघू ती धनुरास आहे. धनु म्हणजे योद्धा. तर तो सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने आपण अभ्यासू शकतो. धनुची लोक, धनु राशीचा सुद्धा गुरु हा स्वामी येतो. अच्छा. आणि आता करंटली जर आपल्या प्रेक्षकांना जर हेल्पफुल म्हणून सांगायचं झालं तर क्लाउड कॉम्प्युटिंगमध्ये असे धनु राशीचे, धनु लग्नाची लोक खूप आढळतात. बर बर त्यामुळे त्यांचं कॉम्प्युटर क्षेत्राशी ते सुद्धा टेक्निकल असतात. Technical ऑटोमोबाईल सेक्टरशी त्यांचा संबंध येतो. त्यांना वेगवेगळ्या गाड्यांची आवड असते. या बर सगळ्या गोष्टी आपण अभ्यासू शकतो. बर आता एक गंमत सांगायची म्हणजे कशी, की या सगळ्या राशी आपण बघतोय त्यात आता एक लग्न समारंभ होता आणि त्या लग्न समारंभामध्ये मुलीच्या वडिलांना, साहजिक कुठल्याही मुलीचं लग्न असेल तर त्या मुलीच्या वडिलांना जरा टेन्शन असतं. टेन्शन. तर त्या लग्नात साधारण चितळ्यांची बासुंदी मागवलेली होती हा. आणि एक 2-4 पंक्ती झाल्या, सगळी लोक खूप छान म्हणून ताव मारत होते. हा आता ताव मारता आणि एक शेवटचं पातेलं शिल्लक राहिलं म्हणून मुलीच्या वडिलांनी त्याच्या मित्राला बोलवलं. तो बहुधा मिथुन राशीचा असावा. हा तर तो म्हणला, अरे एकच पातेलं शिल्लक आहे आणि 4-5 पंक्ती बाकी, कसं करायचं? आता त्याला टेन्शन आलं, कमी पडलं तर असू नको काय? हे व्हायला. तर तो म्हणला, हो का, काय काळजी करू नको, शेवटच्या पंक्तीपर्यंत पुरेल, मी काळजी घेतो. हा तो बाहेर आला आपला. सगळ्या पंक्ती बसल्या होत्या, सगळे ग्रुपमध्ये बसले, तर कुठे 50चा आहे, 30चा आहे, 40. तर आपला एका ठिकाणी गेला. तो म्हणला, त्या बासुंदीच्या पातेल्यात आहे ना पाल पडली, तुम्ही आपले जवळचे म्हणून सांगितलं, कोणाला बोलू नका. ही बघता बघता सगळीकडे ती खबर पोहोचली आणि ती बासुंदी हालेच ना. शेवटच्या पंक्तीत मात्र ती आहे तसंच पातेलं राहिलं आणि हाच मिथुनवाला आपल्या जे घरची पंगत असते त्यांना वाढायला निघाला. मग त्यातला एक जण म्हणलं, काय रे ते पाल पडली होती? नाही नाही, ती पातेलं संपले, हे नवीन मागवले. अशी गमती जमती करणारी असतात मिथुनवाली. वा. तर राशीचक्रातली 10वी रास म्हणजे मकर रास. आता मकर राशीचं आपण शास्त्रामध्ये बघितलं तर ही शनीची रास आहे. अतिशय ओबडधोबड, दिसायला रंग काळा, दगड वगैरे, इतकं निगेटिव्ह सगळ्या गोष्टी आहेत. बर परंतु तुम्ही जर आता अभ्यास केला तर अगेन सूक्ष्म अभ्यास केला तर लग्न रास कुठली, काय शनीची प्लेसमेंट, अनेक गोष्टी बघता येतात. परंतु ह्या लोकांना मी सांगू इच्छितो की बाबा यांचं साधारण जे एक्सपेक्टेड असतात गोष्टी त्या अपेक्षेपेक्षा 2 वर्ष उशिरा होतात. ते लेट अच्छा. पण थेट आपण असं म्हणू शकतो. या सगळ्या गोष्टी आहे. परंतु शनी हा, कसं मी म्हणलं तसं, तो एक कडक शिक्षक आहे. तर सगळ्या गोष्टी, काही लूप होल्स असेल तर तो फळ देणार नाही. बर त्यामुळे साधारण मकर राशीच्या लोकांचा वयाच्या 30 वर्षानंतर भाग्योदय होतो. अच्छा. कारण तोपर्यंत त्यांना सगळं परिपूर्णता आणि कमी वयात जास्त मॅच्युरिटी Maturity. म्हणजे मकर. पण अतिशय कष्टाळू आणि कष्ट घ्यावे लागणारी रास म्हणजे मकर. बर त्यात सुद्धा तुम्हाला श्रवण नक्षत्र हे बऱ्यापैकी आध्यात्मिक, धार्मिक गोष्टीची आवड असंच मला अभ्यासता येतं. ओके. पुढची पुढची राशीचक्रातली रास आहे ती कुंभ. कुंभ ही राशीचा स्वामी हा शनीच आहे. परंतु कुंभ राशीचे लोक हे एकपाठी असतात, अतिशय हुशार. बर वेगवेगळे रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये जी लोक येतात ते त्यांचे आपण कुंभ राशीतले आपल्याला आढळतात. बर कारण ही लोकांची बुद्धिमत्ता फार वाखाणण्याजोगी असते. आणि दुसरं म्हणलं तर ते इमोशनलही असतात. अतिशय सुंदर कविता करणारी लोक म्हणजे कुंभ राशीची, वा. ही फार छान असतात. आता राशीचक्रातली शेवटची रास म्हणजे ती मीन रास. आता मीन राशीचा स्वामी गुरु आहे. सगळं गुरु महाराजांच्या कृपेने सगळ्या गोष्टी पटकन मिळालेल्या असतात, छान बर. असतात. पायाच्या तळव्यावर ही रास येते. तर ज्या अगदी कमी वय असलेल्या मुलाच्या पायाला जर भेगा सापडला तर समजायचं मीन रास आहे. मीनरास. बर आता दुसरं काय की कन्येच्या खालोखाल हेही थोड्या बऱ्यापैकी संशय असतात किंवा अच्छा. हे थोडे द्विधा असतात, संशय असतात आणि रिॲक्ट होता होता काहीतरी वेगळेच बोलून जातात, असेही ओके. त्यांचे अनुभव आहे. त्यामुळे ही राशीचक्रातली जी मीन रास आहे तिची एक गंमत सांगायची म्हणजे एका ऑफिसमध्ये सेंट्रलाइज AC वगैरे चालू होता, पावसाचे दिवस होते आणि बिचारा कर्कवाला आपला सर्दी झाली नेहमीप्रमाणे म्हणून स्वेटर घालून आणि आपले ग्रीन टी वगैरे Green घेत tea होता. आता मीन राशीचं मी म्हणलं तसं ते सेकंड लेवल ऑफ कन्याकडे जातात. तर तो आपला असा ग्रीन टी पितोय कर्कवाला आणि त्याला शिंका आली. हा ते शिंका आल्यावर मीन राशीने अशी रिॲक्शन दिली त्याच्याकडे बघून
की तो जरा बिचारा घाबरला. आधीच तो हम्म. घाबरट. हम्म. आणि मग मीन राशीच्या वाल्याला की अरे हा शिंका येते आणि हा गोळी का घेत नाही वगैरे वगैरे, त्याचं हा. ते चिडचिड सुरू झाली. तर पहिले ते बघतात किंवा वेगळे आणि नंतर व्यक्त होतात जोरात. करेक्ट. तर तो पुढच्या शिंका यायला हा एवढा जोरात ओरडला तर तो कर्कवाला घाबरून त्याच्या हातातला कपच पडला खाली. तर अशी ओके. थोडीशी गमती जमती असते ती मीन आणि कर्क जी आपल्याला कर्कमध्ये. बघायला मिळते. बर. आणि एवढं झाल्यानंतर मीनवाला ॲडमिनला फोन करतो हा. की तुम्ही जे सर्दी खोकले असलेले जे काही इन्फेक्टेड लोक त्यांना ऑफिसमध्ये आत का सोडतात. हा. कंप्लेंट. कंप्लेंट करणारे. तर ते असे पहिले बघणं, नंतर व्यक्त हम्म. होणं आणि मग हा. हे सगळं झाल्यावर कॅफेटेरियात जाऊन एक नाही 2 क्रोसिन घेतली की आता मला काही होणार नाही. टेन्शन ही नाही. मीन रास. बर. बर. ती थोडी विक्षिप्त असते आणि थोडी रिॲक्ट वेगळे करतात. हा. अतिशय पटकन चौकात वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होणारी, कधी शिव्या पण देणारी ती मीन बर. रास. पण एकीकडे आध्यात्मिक पण असते. वा. तर ह्या दोन्ही गोष्टी आपण बघू अशा. शकतो. तर ते अर्थात हे हाय लेव्हल आता पण सगळे हा. ग्रह वगैरे, परंतु एक वेगवेगळ्या अनुभवातनं आपल्याला अनुभवाचं गमती-जमती आणि सगळ्या राशींचे स्वभाव या व्यावहारिक दृष्टीने आपण अभ्यासू शकतो. अभ्यासू शकतो. पण म्हणजे मला लोकांना हेच सांगावं असं वाटेल की तुम्ही ॲक्च्युली असं कुंडली घेऊन बसा. म्हणजे हा पॉडकास्ट तुम्हाला खूप रिलेटेबल वाटणार आहे आणि अजून पुढे खूप इंटरेस्टिंग जाणार आहे. तर अनिकेतजी मला तुम्हाला हे विचारावं वाटेल आता पुढे की आत्ता तुम्ही ज्या राशींबद्दल सांगितलं त्याच्यामध्ये प्रत्येकाच्यात नक्षत्र हो. आपण बोलत होतो. तर मग काय असतं ते नक्षत्र? आम्ही ऐकतो की अनुराधा नक्षत्र, स्वाती हं. नक्षत्र. पण नक्की ह्याचा अर्थ काय? आता खरं म्हणजे भारतीय जे फलज्योतिष आहे ते हं. नक्षत्रावरच आधारित आहे बरं. आणि नंतर राशी हा इंट्रोड्यूस झाला. हं. तर साधारण 27 प्रकारची नक्षत्र आहे आणि आत्ता 28वं म्हणजे अभिजित नक्षत्र. बरं. तर प्रत्येक राशीमध्ये साधारण 3 नक्षत्र येतं. जसं बरं. आपण बघितलं की मेषमध्ये आहे अश्विनी आहे, भरणी आहे, कृतिका आहे. तर आता मेष राशीचा आपण स्वभाव अभ्यासला, पण सूक्ष्म पद्धतीने गेलं तर एका मेषेच्या व्यक्तीचा स्वभाव आणि दुसऱ्या मेषाशी मॅच तसा होत नाही तर का? तर अश्विनी आहे, भरणी आहे, कृतिका आहे. अच्छा. तर नक्षत्रावर पण गोष्टी बदलतात. हं, तर हं, हे हं. सुद्धा बघणं अतिशय गरजेचं असतं. आता अश्विनी नक्षत्र पहिली 48 मिनिटं त्याला शांतीचा एक विचार सांगितला आहे पंचांगात, ओके. शास्त्रामध्ये. तर तो एक प्रकार येतो. कुठल्याही नवीन कामाची जर सुरुवात करायची असेल, तर अश्विनी नक्षत्र याच्यासाठी उत्तम आहे. हं. जसं शेतकरी नवीन-नवीन काही गोष्टी बाग-बगीचे असतील, विद्याभ्यास करायचा असेल, कोणाला काय नवीन कुठलं दुकान चालू करायचं असेल, तर अश्विनी नक्षत्रावर नक्की करावं असं शास्त्रात सांगितलं. सांगितलं आहे. बरं. पुढचं आहे ते तुमचं मेषेतलंच आपण कृतिका म्हणतो. हं, हं. तर कृतिकासुद्धा एक वेगळ्या पद्धतीने अनुभवता येतो. त्याच्यानंतर आता स्वाती, जसा तो प्रश्न हो, विचारला, हो. तर स्वाती नक्षत्रावर समुद्राच्या शिंपल्यामध्ये मोती तयार होतो. बरं. तर तो स्वाती नक्षत्र म्हणून त्याला मोत्याची उपासना, ती देवीला पोहोचणे, अशा सगळ्या संदर्भ येतात. ओके. आता नक्षत्रांमध्ये एक दुसरं आपण चित्रा नक्षत्र जे कन्येत येतं, हो. तर एखादी वस्तू जर हरवली, तर चित्रा नक्षत्रावरती सापडत नाही. बरं. असंही आहे. आता हे शास्त्रात तुमच्या नक्षत्रांमध्ये त्यांचे एक वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक आहे. त्यानुसार ओके. त्या गोष्टी बघितल्या जातात. ओके. दुसरं असं आहे की जर गायन वादनाची आवड असेल, तर अनुराधा जे आता तू हो, हो, म्हणलास, हो. अनुराधा नक्षत्र आहे, भरणी नक्षत्र आहे आणि मीनेतलं शेवटचं रेवती नक्षत्र आहे. बरं. या लोकांना जर गाण्याची आवड असते, त्यातनं काही करायचं आहे, क्लासेस चालू करायचे आहे, तर त्या नक्षत्रावर करावे. तर बरं. त्यांना फायदा होतो. बरं. आता शास्त्रामध्ये जसं ज्येष्ठा नक्षत्र आहे, आश्लेषा नक्षत्र आहे, याला शांती सांगितली आहे, मूळ नक्षत्राला शांती सांगितली आहे. परंतु ही नक्षत्र जर तुम्हाला मंत्र साधनेत प्रगती करायची असेल, हां. तर ती त्याच्यासाठी सुटेबल आहे, योग्य आहे. बरं. तर असे प्रत्येक नक्षत्राचे 27 नक्षत्रांच्या वेगवेगळ्या वेगवेगळे. कॅरेक्टरिस्टिक आहे आणि बरं. आपल्या राशीपेक्षा आपलं नक्षत्र आणि त्यावर असलेली उपासना देवता याची आपण उपासना अजून फायदेशीर ठरते. बरं. जसं मी मेष राशीला नेहमी सांगतो, तिन्ही नक्षत्रांना हे टेक्निकल असतात, पण त्यांना गणपती बाप्पाची उपासना केली तर आयुष्यात खूप सारा फायदा होतो. अच्छा. तर मेष राशीने गणपती बाप्पाची उपासना नक्की करावी. बरं. तसंच वेगवेगळे ज्या राशी आहे, नक्षत्र आहे. हं. आता आश्लेषा नक्षत्र हे कर्क राशीच्या अंडर येतं. ओके. आश्लेषा नक्षत्रावर कधीही सोनं घेऊ नये, ते चोरीला बरं. जातं. असा तो नियम आहे. ओके. हे सगळ्यांनी आपण लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. आपण कधी-कधी काय होतं, की पटकन काहीतरी इच्छा होते आणि घेतो आणि नेमकं ते त्याच वेळेस कोरिलेट होतं हं, आणि हं. प्रॉब्लेम तयार होतो. ओके. तर ओके. तसं मी म्हटलं तसं चित्राला ती गोष्टी सापडत नाही. अशा प्रत्येक कॅरेक्टरिस्टिक्स आहे. तर वेगवेगळे ते आहे. आपण अनुभवायला आपल्याला मिळतात. बरं. मगाशी प्रत्येक राशींबद्दल तुम्ही सांगताना जसं सांगितलंत, की आता एखादा कर्कचा माणूस असेल, तर तो एकदम पोलीस किंवा ह्याच्यामध्ये जाणं थोडंसं अवघड असतं. डिफिकल्ट असतं. तर समजा असे विद्यार्थी आहेत 9वी-10वीतले, तर जे
ते तुमच्यापाशी आले आणि तुम्ही जो हा ॲनालिसिस सगळा करता, तुम्ही रेमेडीज सांगता, तर याच्यावरून तुम्ही त्यांना करियर बाबतीत पण गाईडन्स करता? हो, नक्की करतो आणि खूप बरं. छान प्रश्न विचारला सोहम. हां. कारण काय माहिती का, की मी तर असं म्हणेल, की अगदी 9वी-10वी पेक्षा आपण 4थी-5वीतच बरं. पालकांनी आपल्या मुलांचा पत्रिकेचा सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करून साधारण त्यांचा डोमेन काय आहे, हे हं. अभ्यासणं फार महत्त्वाचं असतं. ओके. फॉर एक्झाम्पल काय होतं, की हल्ली सगळी कॉम्पिटिशन आहे. प्रत्येकाला करेक्ट. पालकांच्या काही अपेक्षा असते. आपला मुलगा डॉक्टर व्हावा, इंजिनिअर व्हावा, वकील व्हावा, जे काय आहे. बरोबर. परंतु हे होण्याच्या आधी आपण ते त्याच्या पत्रिकेत त्याचा डोमेन काय हे अभ्यासणं गरजेचं असतं. काय ओके. होतं, एखाद्या मुलाला सहज ड्रॉइंग काढतो, पण आई-वडील त्याला ओरडतात, "काय सारखे ड्रॉइंग काढतो? तो करेक्ट. क्रिकेट खेळत असेल, काय क्रिकेट खेळतो? करेक्ट. तू क्लासला जा, तू IITच्या क्लासला जा." पण त्याला ते बॅकग्राऊंड नसतं किंवा त्यात नसतं. इंटरेस्ट नसतो बरोबर. आणि मग पुढे जाऊन मग ते फेल्युअर येणं, पैसा, वेळ सगळं वाया जाणं. बरोबर. म्हणून डोमेन माहिती असेल. फॉर एक्झाम्पल एखाद्या मुलाचा किंवा मुलीचा ती सहज ड्रॉइंग काढते आणि भविष्यात ती उत्तम आर्किटेक्ट होणार असेल, हं. तर तिला आत्ताच एलिमेंटरी किंवा अशा वेगवेगळ्या एक्झामला टाकलं तर ते योग्य दिशेने योग्य वेळी उचललेलं पाऊल असतं. पाऊलच. आणि वाह! त्याच्यातनं पालकांचा पैसाही वाचतो, वेळ हं. वाचतो आणि पाल्याला येणारं बालपणात फ्रस्ट्रेशनही फ्रस्ट्रेशन. अव्हॉइड करता येतं. कारण ओके. की मागच्या अशा बऱ्याच जनरेशनमध्ये मी बघतो, की सरसकट मुलं सायन्सला गेले, मग फेल झाले, मग कॉमर्सला आले, आर्ट्सला आले आणि त्यांना बऱ्याच वर्ष माहीत नसतं, की मला करायचं काय? करायचं. पण तुम्हाला हे बघ प्रत्येकाकडे काही ना काही टॅलेंट्स असतात. फक्त ते डोमेनच्या माध्यमातून आयडेंटिफाय करणं हे फार गरजेचं असतं. ओके. आणि त्या पद्धतीने आपण सगळ्यांना गाईडन्स करतो. बरं. त्यात आता ट्रॅडिशनल कुंडली जी आहे, तर अनफॉर्च्युनेटली त्यात एक मागच्या 2-3 पानांवर हा मुलगा इंजिनिअर होईल, डॉक्टर होईल, हे होईल. करेक्ट. परंतु बऱ्याच जातकांचा आम्हाला फीडबॅक आला आणि मी पण खूप समाजात बघतो, की कुठे काय-काय प्रॉब्लेम आहे, की मुलांना फेल्युअर आलं, हे आलं, ते आलं. त्यामुळे डोमेन हा महत्त्वाचा आहे. हां. तर त्याच्यासाठी आम्ही कस्टमाइज कुंडली वर्सेस एक फॉर्च्यून बुकलेट म्हणून एक तयार केलंय. वाह! तर फॉर्च्यून बुकलेट म्हणजे काय, की बाबा एखादा मुलगा 4थी-5वीत आहे. त्याची रास कुठली आहे, नक्षत्र कुठलं आहे, याच्याही बरोबर त्याचं करिअर की भविष्यात त्याचा जन्म का झालाय, तो हां. काय करणार आहे, हां. हे सगळं आपण सूक्ष्म पद्धतीने आयडेंटिफाय करतो. ओके. त्याच पद्धतीने जे मेन बेंचमार्क असतात तुमच्या ओव्हरऑल लाईफमधले, लाईफमधले. साधारण 10वी आहे. तर हां. तुम्हाला गुरुबळ कसं आहे, काय आहे? तर आपण नेमकं काय होतं, की काही प्रॉब्लेम आल्यावर लोकं कन्सल्टंटकडे जातात, ॲस्ट्रोवास्तू की याच्यात. बरोबर. पण प्रोॲक्टिव्हली जर तुम्हाला बुकलेट असेल, बुकलेट म्हणजे मी म्हणतो, की प्रत्येक घराघरात असावं. म्हणजे तुमच्या अच्छा. तिजोरीत जे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे, त्याबरोबर एक बुकलेट असावं. वाह! त्याचं रिझन असं, की आता मी 10वीत आहे. आता मला प्रोॲक्टिव्हली काय काळजी घ्यायला पाहिजे? ओके, मला गुरुबळ असं आहे. ही गुरुचा हा मंत्र, ही उपासना केली पाहिजे. हे केलं पाहिजे, हे अव्हॉइड केलं पाहिजे. सगळं तुम्हाला डिटेल डेटा मिळतो. ते फॉलो करायचं. फेल्युअर आपण त्याच्यावर ओव्हरकम अव्हॉइड करतो. करू शकतो. आणि मला माहिती असेल, की मला ड्रॉइंग आणि मला पुढे जाऊन आर्किटेक्ट करायचं, तर हां. त्यातल्या त्यात जे काही टॉप आहे, ते मी करू शकतो. बरोबर. त्यामुळे ही फार उपयोगात पडणारी गोष्ट जी गोष्ट. म्हणजे बुकलेट आणि ओके. त्याचा सगळ्यांना फार फायदा होतो. आणि अजूनही आम्ही त्यात वेगवेगळे एन्हान्समेंट करतोय प्रत्येकाच्या वाह! फीडबॅकनुसार. आता जशा नवीन टेक्नॉलॉजी येत आहे, त्यानुसार आपल्याला ग्रह तीच आहे, हं. बुध आहे. पण हं. बुध हा लॉजिकचा कारकत्व आहे. हां. पण त्यात डेटा सायन्स आलं, अल्गोरिदम आलं, वाह! सगळ्या गोष्टी. तर ते वाह! आपण अगदी सूक्ष्म लेव्हलला सगळ्या गोष्टी आयडेंटिफाय करू शकतो. जसं बरं. मी मागे उदाहरण दिलं होतं, की बाबा एखादा डॉक्टर असेल, तर तो डॉक्टर होणार आहे, त्यात सुद्धा स्पेसिफिकेशन काय? हां. स्पेशलायझेशन इन ऑर्थो का स्किन? करेक्ट. इतकं सूक्ष्म पद्धतीने आपल्याला ते सगळं अभ्यासता येतं, त्याचं सगळं डिकोडिंग करता येतं आणि ओके. हे फार महत्त्वाचं आहे. बरं. मला आत्ता म्हणजे मी तेच विचारणार होतो. जसं तुम्ही सांगितलं, की शेवटच्या पानावर इंजिनिअर, डॉक्टर किंवा मग काय आर्टिस्ट हां, एवढंच आधी असायचं. हां. पण तुम्ही त्यात डिटेलमध्ये सांगताय, की आर्टिस्ट तर मग काय मे बी गायन असेल किंवा एक्झॅक्टली. कल कुठे कल कुठे? जास्त आहे. करेक्ट, करेक्ट. आणि समजा मला तुम्हाला अप्रोच करायचं असेल, तर आम्ही कसं अप्रोच करू शकतो तुमच्यापर्यंत? ओके. माझं कर्वेनगर इथे ओजस्वी ॲस्ट्रोवास्तू रिसर्च सेंटर आहे, जसं मी हं. मगाशी हं. सांगितलं. आणि त्यात तुझ्याकडे माझे नंबर आहे हो, दोन्ही हो. WhatsAppचे, ते तू करेक्ट. शेअर करू शकतो. करेक्ट. आणि फक्त मला एकच सांगणं आहे, की ज्यांना अप्रोच करायचं आहे, तर 2-3 वेगवेगळ्या गोष्टी असतात. मग एक कन्सल्टिंग आहे, आमचे ज्यांना क्लासेस शिकायचा असेल, ज्यांना ज्योतिष शिकायचं आहे, ज्यांना वास्तू शिकायचं आहे. कारण कसं होतं, की मी जसं म्हणलं, की 23 वर्ष मी वेगवेगळे गुरु आणि या सगळ्या गोष्टी शिकत आलो. बरोबर. म्हणून मी साधारण कोविडच्या काळात आम्ही ज्योतिष झाले सोपे, हं. हा एक साधारण मॉडेल तयार केला. बरं. आणि ज्यांना इंटरेस्ट आहे, हं. की सोप्या पद्धतीने ज्योतिष, कारण की एक संस्कृत आणि सगळं डिकोडिंग, पाराशर ज्योतिष, भृगू संहिता, तर हे एक सामान्य
आवड आहे, हां. परंतु ते समजणं थोडं अवघड असतं. करेक्ट. म्हणून मी ते टॅगलाईन तयार केली. आता आमची ओजस्वी ॲस्ट्रोवास्तूची टॅगलाईन आहे, ट्रॅडिशनल सायन्स विथ मॉडर्न अप्रोच. वाह! आणि आता ज्योतिष शिकायचं असेल, मग वास्तू असेल, ज्योतिष असेल, कुठलेही ऑकल्ट सायन्स, तर त्याचं ज्योतिष झाले सोपे. या हां. टॅगलाईनच्या खाली, की तुम्हाला वाह! अगदी सरळ गमती-जमतीत ज्योतिष शिकता येईल. शिकता येईल. तर तुम्हाला ज्योतिष शिकायचं आहे, वास्तू शिकायचं आहे, न्यूमरोलॉजी, तुम्ही एक जस्ट टेक्स्ट करा. आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. कॉन्टॅक्ट करेल. आणि वाह! आमचे कंटिन्युअस क्लासेस चालू असतात, कन्सल्टेशन चालू असतं. वाह! तर प्रत्येक घरामध्ये मी म्हटलं तसं हं. एक बुकलेट आहे आणि ज्योतिष हे हां. पोहोचावं, हे आमचं मानस आहे. कारण काय असतं, आता मगाशी ग्रहांबद्दल आपण बोलत होतो, त्यात चंद्र हा मनाचा कारक आहे आणि त्याच्याबद्दल सुद्धा फार महत्त्वाचं असतं, की ज्योतिष म्हणजे एक रेफरन्स पॉईंटला तुम्हाला नक्की फायदेशीर होतं. अगदी बरं. तुम्ही त्यात तज्ज्ञ आवडीनिवडीनुसार तुम्ही ठरवा. हं. परंतु काय असतं, सगळ्यात फास्ट मुव्हिंग प्लॅनेट तो आहे चंद्र. अच्छा. आणि चंद्राचं भ्रमण एक 2-2.25 दिवस असतं. आता काय होतं, कधी-कधी आता आपण ट्रॅफिकमध्ये आहे, इकडे आहे, तिकडे आहे किंवा नवरा-बायको घरात आहे, कधी वादविवाद होतात, कुठे काही प्रॉब्लेम होतो. हं. तर त्यावेळेस आपली जी रिॲक्शन असते, जर आपल्याला आधी माहिती असेल, की अरे आज माझं चंद्रबळ कमी आहे, ओके. तर मला थोडंसं पेशन्स ठेवले पाहिजे किंवा काळजी घेतली पाहिजे. तर त्या बरं. गोष्टी आपण ओव्हरकम करू शकतो. बरं. त्यामुळे ह्या चंद्राचं फार महत्त्व आहे. तर बरेच जातकांचा मला फोन येतो, की सर मला खूप त्रास देतोय माझा बॉस, मी आता रिझाईन करणार आहे. मी बघतो चंद्रबळ नाही आहे. म्हटलं सोमवारी 11 वाजता आपण निर्णय घेऊया. हां. 99.99 फोनच येत नाही. अच्छा. कारण ते 2.25 दिवसात मानसिक स्थिती बदलून जाते. बदलली. पण कधी-कधी काय होतं, हे माहिती नसेल आणि ते रिझाईन दिलं आणि हं. तर त्याला किती लाँग टर्म इम्पॅक्ट होतात हे ते लोकं. करू शकतो. म्हणून आपल्याला आपलं साधारण बेसिक जरी कळलं तरी त्याचा डे इन डे आउट लाईफमध्ये खूप सारा फायदा होतो. हां. मी बी आज माझं चंद्रबळ कमी होतं. कारण की ह्या पॉडकास्टला इथे येताना गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि तुम्ही थांबला होतात तेवढा नाही, वेळ. नाही, सो नाही. दॅट्स ग्रेट ऑफ यू. तर आम्हाला तुम्ही बुकलेट तुमचं दाखवू हो. शकता. बुकलेट हे साधारण असं आहे. हे फॉर्च्यून बुकलेट म्हणून आहे. हं. तर आता मी म्हटलं तसं ट्रॅडिशनल सायन्स विथ मॉडर्न अप्रोच. तर ही आमची टॅगलाईन आणि साधारण तुम्हाला नॉर्मल पद्धतीने जे जातक आहे त्याचं नाव, जन्मतारीख, वेळ, ठिकाण या सगळ्या आम्ही गोष्टी घेतो आणि जे आपलं शास्त्रात ज्या काही बेसिक सगळ्या गोष्टी आहेत, तुमची वेगवेगळ्या कुंडल्या कुठल्या, त्याचं राशी आहे, नक्षत्र आहे आणि त्याच पद्धतीने सगळं डिटेल प्रेडिक्शन. सगळ्यात महत्त्वाचं डोमेन. हं. विवाह असेल तर विवाहामध्ये काय काळजी घ्यावी, लव्ह हां. मॅरेज होणार का अरेंज होणार, बरं. कुठल्या राशी कम्पॅटेबल आहे नाहीये, नाहीये. कुठल्या राशीशी करू नये, मंगळ असेल तर मंगळाचा विचार काय, हं. या सगळ्या गोष्टी आम्ही कव्हर करतो. बरं. आणि जसं मी म्हटलं तसं की ट्रॅडिशनल कुंडलीमध्ये शेवटची 2 पानं ही अगदी लाँग टर्म पुरणारी नसतात. करेक्ट. ती खूप एक हाय लेवल असतं. करेक्ट. परंतु साधारण प्रत्येक वर्षी 2025 कसं जाणार आहे, त्यात मला काय गुरुबळ आहे, चंद्र नाही आहे, ह्या महिन्यात कसं आहे, इतकं डिटेल आपण सूक्ष्म पद्धतीने बघतो बघतो. की त्याचे तो ग्रॅन्युअल अगदी 2.25 दिवसात बदलणारं चंद्रापर्यंत आपण आणून ठेवू ठेवू शकतो. तर ह्या पद्धतीने आम्ही बुकलेट आहे आणि प्रत्येकाच्या गरजेनुसार किंवा स्पेसिफिक काही रिक्वायरमेंट असेल त्यानुसार ते कस्टमाइज पण करतो. करतो. परंतु उद्देश हाच आहे की बाबा त्याचा सगळ्यांना फायदा व्हावा. फायदा व्हावा. आणि मी बरं. म्हटलं तसं की साधारण रास कुठली, नक्षत्र कुठलं आहे, काय कुठलं आहे, याच्याही पलीकडे जाऊन मला आयुष्यात माझं ध्येय काय आहे, बरं. त्या पद्धतीने मला पुढे वाटचाल करायला याचा नक्की उपयोग होतो. उपयोग होतो. बरं. आता पुढे जाताना जसं आता आपण हे व्यक्तींच्या बद्दल कुंडली म्हणा किंवा Correct, त्याचं correct. प्रेडिक्शन करू शकतो. Correct. तसं आता एक्झाम्पल म्हणून कुठल्यातरी जसं आता भारत देश आहे, तर भारताचं असं काही रास किंवा हे प्लॅनेट्स असं काय असतं? करेक्ट. अतिशय सुंदर प्रश्न आहे. कारण की काय आहे की कुंडली आपण म्हणलं की प्रत्येक जातकाची कुंडली वगैरे पण, हं. परंतु हे शास्त्र इतकं विशाल आहे की आता याला मेदनीय ज्योतिष असं म्हणतात. अच्छा. मेदनीय ज्योतिष. तर यात कसं असतं की आता भारताचं म्हणलं तर भारताची रास मकर आहे ओके. आणि मग त्या पद्धतीने ती कुंडली तयार होते आणि मग आपण जे प्रथम भाव, प्रथम स्थान म्हणलं, मग त्यात ती भारतात राहणाऱ्या जनतेचे किंवा सिटिझनचा कसा स्वभाव असेल, काय हां. नेचर असेल, ते बघितलं जातं. बरं. द्वितीय स्थानात भारताची आर्थिक स्थिती कशी ही बघितली जाते. बरं. सप्तम स्थान त्याचं ते सगळं मी म्हटलं तसं की बाबा साधारण पार्टनरशिपमध्ये व्यवहार किंवा काय फायदा, नुकसान हे बघितलं जातं. हं. षष्ठ हे शत्रूचं येतं. त्यात मग ते आपल्या शेजारच्या लोकांशी कसं डील होणार, काय शत्रू कसा शत्रू आहे, कसा आहे. मग त्या सगळ्या गोष्टीचा एक अभ्यास अभ्यास केला केला. जातो. बरं. तसंच तुमचं दशम स्थान आहे, मग ते नोकरी, बिझनेस वगैरे, साधारण इंडस्ट्री या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. व्ययस्थान हे सगळं परत परदेश गमन, परराष्ट्र मंत्री हं. अशा सूक्ष्म पद्धतीने
भारताचाही अभ्यास केला जातो. केला जातो. आणि बरं. राजा म्हणजे रवी आणि मग ते पंतप्रधान असेल, हं. राष्ट्रपती असेल, साधारण त्यांचं आरोग्य, त्यांची हं. कारकीर्द, मग ते भारताचे आहे. ह्या सगळ्या गोष्टींची एकमेकाशी सांगड घालून त्याचाही आपल्याला अभ्यास करता येतो. एक बेसिक सांगता येईल काही भारताविषयी थोडंफार? भारताविषयी म्हणजे आता की बाबा भारताची रास मकर आहे. हं. तर मकर राशीचा स्वामी हा शनी आहे. तर आता आपण सगळ्यांना सामावून घेणारी आपली संस्कृती आहे. करेक्ट. आपण ॲग्रेसिव्ह नाही आहे. म्हणजे हं. तर जसं मी म्हणलं तसं त्याचा बाकीचे जे देश आहे किंवा आहे, तर तसं ते ॲग्रेशन आपल्याकडे नाही आहे. बरोबर. आपण सतत सगळ्यांना मदत करणे आणि हं. सतत कष्ट घेणे. आता जे हं. मकर राशीचे सिम्प्टम्स येतात, ओके. की बाबा शनीचं आहे. स्लो आणि स्टेडी ग्रोथ करणे. आज करेक्ट. आपण मोदी आणि सगळं एकंदरीत बघतोय, तर हं. अनेक वर्ष आपण तसे खूप सारे प्रॉब्लेम स्टेटमेंट होते आणि खूप फेस हं. केलंय. पण हं. आता हळू ग्रो होतोय. ओके. जसं आपल्याला मी म्हणलं की 30 वर्षानंतर ग्रो होतो हं. मकरचा, कुंभचा. करेक्ट. तसं 30 वर्ष झाले, 47 वर्ष झाले, 60 झाले. जसं इन्क्रिमेंटल त्यांचं असतं. जे राइट. मिळवलंय ते शाश्वत असतं. राइट. आणि त्या पद्धतीने आपला आता बिझनेस आहे. आता मकर राशीचं 7.5 संपतं 29 हं. मार्चला. त्यामुळे हं. येणारा काळ हा भारतासाठी अतिशय उत्तम आहे. वाह! ग्लोबल लीडर व्हायला किंवा ह्या सगळ्या गोष्टी आणि ऑलरेडी आपण कॉम्पीट करतोय आणि 7.5 वर्ष जे काय कष्ट आणि सोसलंय, हं. तर ते फाईट केली आहे, कॉम्पीट केलंय. त्याच्या आता करेक्ट. फळं सुरुवात होणार आणि सुरुवात हे आहे. आपण बघतोय आता. वाह! नक्कीच, नक्कीच. आता आपण आपल्या काय म्हणतात मेन हॉट टॉपिक्सकडे आता येऊया. आत्ता तुम्ही उल्लेख केला त्याप्रमाणे 7.5 हं. हा शब्द जरी आपण म्हणजे हे घेतला, तरी लोकं घाबरायला लागतात, की अरे बापरे! तर जसं सांगितलं, की करेक्ट, 7.5 करेक्ट. चालू होते किंवा आय थिंक कुंभची आत्ता चालू आहे. हो, हो. सो मग ते म्हटलं, की अरे बापरे! आता 7.5 वर्ष माझा काळ म्हणजे अगदी तळागाळातच मी जाणार. करेक्ट, तर करेक्ट. हे खरंच असतं का 7.5 म्हणजे? नाही, खूप छान प्रश्न. काय असतं आता पहिली गोष्ट 29 मार्चला मी हं. म्हणलं तसं मकर राशीची 7.5 संपते हां. आणि मेष राशीला 7.5 सुरू होते. बरं. आता 7.5 काय हे पहिले आपण समजून घेतलं पाहिजे. तर 7.5 म्हणजे शनी मी म्हणलं तसं अगदी सगळ्यांनी पहिले लक्षात ठेवलं पाहिजे, की 7.5 म्हणजे काय डिझास्टर करणारे खूप हं. काय त्रास द्यायला असं काही नाही. पण काही करेक्टिव्ह ॲक्शन्स घ्यावे लागतात. ज्या कळत-नकळत आपल्याकडून ते लूपहोल्स आहे आणि त्या कधी राहून गेल्या आहे. हं. शनी मी म्हटलं तसं तो एकदम डिसिप्लिन कडक मास्टर आहे. तर ते करेक्ट. बाबा हे राहिलंय आत्तापर्यंत तू इथपर्यंत आला, पण हे पूर्ण कर. त्यामुळे करिअर असेल, हे असेल, तर 7.5 वर्ष सगळ्या गोष्टी घडल्यानंतर आपण मागे वळून बघितलं तर आपल्याला कळतं, की येस मला प्रॉब्लेम आले, पण त्यातनं हं. मला अपॉर्च्युनिटी मिळाली. करेक्ट. कदाचित हे प्रॉब्लेम नसते आले तर मी आज इथपर्यंत पोहोचलो नसतो. त्यामुळे शनी महाराज हे चांगलंच करतात. तर बरं. सगळ्यात मला प्रेक्षकांना सांगायचं की घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. हां. परंतु तुमचा जो काही स्वभाव आहे, मग डिसिप्लिन पाहिजे. मग ते आहारात, विहारात, निद्रेत अतिशय गरजेचं आहे. म्हणजे हं. तुम्हाला आरोग्य चांगलं मिळेल. बरं. तुमचं जॉबचं जे प्लेसमेंट आहे किंवा जे लोकेशन आहे, तिथलं तुमचं डे इन डे आउट जे काम आहे, ते अतिशय चोख पद्धतीने करा. काही प्रॉब्लेम येणार नाही. हं. हेच शनी महाराज शिकवतात. बरं. आता गंमत कशी असते मी सांगतो, की मकर आणि कुंभ राशीचा स्वामीच शनी आहे. आता एक आपण एक्झाम्पल घेऊया, की एक घरामध्ये 2 भावंड असतील. एक हं. समीर नावाचा, एक दीपक नावाचा. दीपक राशीचा साधारण मीन राशीचा असणार आणि समीर कुंभचा असणार, हां. मकरीचा असणार. आता काय होतं, की आई-बाबा त्या मोठ्या भावाला दीपकला सांगतात, की "बाबा जा रे खाली वाण्याकडून दाणे घेऊन ये." हं. तो जातो आपला. तो खाली उतरतो, शेंगदाणे घेतो व 2 मिनिटात वर येतो. त्यामुळे आई-बाबांना वाटतं, "अरे वाह! दीपक खूप फास्ट आहे. पटकन कामं ऐकतो वगैरे हं. सगळ्या गोष्टी करतात." कारण त्याला ते गुरुची कृपा लाभलेली आहे. त्याला काही माहितीच नसतं. करेक्ट. एकदा दीपक नसतो, समीरला पाठवतात. समीर खाली उतरतो, वाण्याकडे जातो, दुकान बंदच लागतं. तर तो लहान मुलगा त्याला कळतं, "अरे बापरे! काय करायचं?" तर हं. मग तो आपलं चौकशी करत वय लहान असतो, मग रस्ता क्रॉस करून जावं लागतं. मग हं. भीत रस्ता क्रॉस करतो, जातो. तिथनं हं. वाण्याकडून शेंगदाणे घेतो, परत येतो. हां. आणि घरी आल्या मग आई-बाबा म्हणतात, "अरे किती दीपकला पटकन 2 मिनिटात येतो. तुला किती 10 मिनिटं झाली तरी तू आला नाही. मग तू खूप स्लो आहे." आणि हां. तिथे त्याच्या आयुष्यात डिले हा शिक्का लागतो. हां. की उशीर करतो, डिले आहे, स्लो आहे वगैरे. आता काय होतं, की सुरुवात अशी झाल्यानंतर मग त्याला ते एक सवय पडते, ते कुंभ मकरवाल्याला. हं. तो हं. साली जातो, ते वाण्याचं दुकान बंदच असतं. तो रस्ता क्रॉस करतो. कारण कमी वयात अनुभव आणि तो तयार झालेला असतो. बरोबर, बरोबर. आता जेव्हा 7.5 मीन राशीला किंवा ह्या गुरुप्रधान राशीला किंवा इतर लोकांना येते, तेव्हा समीरला माहितीच नसतं, की दुकान बंद असतो आणि मग तो हां. वाण्याकडे जातो, दुकान बंद. आता वयाच्या 40-45 ज्यावेळेस शनी महाराज येतात 7.5 हं. तर काय करावं हेच कळत नाही. कळत नाही. आणि मग तिथे प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आलं, की मला आयुष्यात काय नीट चाललं नाहीये, खूप डिले होतोय, मला अपयश येतंय, राइट. नोकरीत असं होतंय. कारण ही सवयच नसते,
किंवा प्रॉब्लेम आलेलेच नसते, त्यामुळे त्याच्यावर ओव्हरकम कसं करायची ही ताकदही नसते. करेक्ट, त्यामुळे करेक्ट. मला सगळ्यांना सांगायचं, आता ज्या 7.5 चालू आहे, ती कुंभ राशीला आहे. कुंभ राशीला साधारण शनी असल्यामुळे त्यांना ती सवय असते फाईट हं, करायची. हं. परंतु मीन राशीला सेकंड टप्पा चालू आहे आणि मेषेला येणार आहे. बरं. तर या दोघांनी सुद्धा, की मी म्हणलं तसं आहार, विहार, निद्रा याच्यावर तुम्ही करेक्टिव्ह मेजर्स आत्ताच घेणं गरजेचं आहे. वॉव! जेणेकरून तुम्हाला काही त्रास होणार नाही. बरं, कारण शनिदेव, शनी महाराज डिझास्टर नक्की करत नाही. बरं. हे अगदी कन्फर्म. कन्फर्म. त्यामुळे तुम्ही तुमच्या ज्या काही लूप होल्स आहेत ते आयडेंटिफाय करा. येणाऱ्या प्रॉब्लेमवर अपॉर्च्युनिटी शोधण्यासाठी मदत होईल हं. आणि छान होईल. त्यामुळे काही बरं, काळजी नसावी. बरं. आता पुढे जाताना ह्यालाच कनेक्टिंग एक विचारावसं वाटेल, की ज्यावेळी आपण आपल्या काय म्हणतात कुंडली बघतो, पत्रिका बघतो, त्यात वेगवेगळ्या प्रकारचे ते दोष असतात. जसं मंगळ असतं किंवा मग काय ते अ, कालसर्प दोष असतो हं. किंवा चांडाळ योग गांडाळ काहीतरी योग असतो. म्हणतात. तर हे काय असतं आणि ह्यानी पण खरंच म्हणजे लोकं घाबरून जातात, की आता मग ह्याची शांती करा, त्याची शांती करा. मग ती शांती बरं योग्य झाली आहे की नाही हे पण माहिती नसतं. करेक्ट. सो त्याविषयी आम्हाला काय सांगाल? करेक्ट. तर पत्रिकेमध्ये काय असतं, की मी म्हटलं तसं शुभ आणि अशुभ ग्रह असतात. तर अशुभ ग्रहांचं ज्यावेळेस एकमेकांशी युती होते. हं. युती म्हणजे दोघंही ग्रह एकमेकांशी अगदी कमी अंशात्मक युती त्याला म्हणतात. म्हणजे अगदी बरं. जवळ-जवळ किंवा एका घरात आहे, एका स्थानात आहे. तर आता काय होतं, की मंगळ आणि राहू जर एकत्र आले, तर त्याला अंगारक योग म्हणतात. हं. मंगळ हा ऑलरेडी तप्त ग्रह आहे. त्यात राहू आला, तर ते त्याचं दाहकता अजून वाढते. आता ते कुठल्या स्थानात आहे, काय आहे ते अगदी अभ्यासणं गरजेचं असतं. परंतु त्या रागावर कंट्रोल राहत नाही आणि अशा वेळी तर रागाच्या भरात काहीही करू शकतात. बरं. त्यामुळे ज्यांचा अंगारक योग आहे किंवा ज्यांच्या पत्रिकेत तो साधारण कुठल्या स्थानात आहे ते अभ्यासून कळेल. पण अशा लोकांनी घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये तांब्याच्या भांड्यात संध्याकाळी पाणी भरून त्यात 2-3 तुळशीची पानं, एक हं. रुद्राक्ष आणि सकाळी उठल्यावर आनेशापोटी ते पाणी पिऊन घेणे हं. किंवा जॅपनीज केशी नावाचा मोती असतो. तो अच्छा. साधारण तुम्हाला पीस ऑफ माइंड, क्लॅरिटी ऑफ माइंड देतो. हं. तर थोडक्यात तुम्हाला तुमच्या रागावर कंट्रोल मिळवणं फार गरजेचं आहे. कारण हं. एक्सेसिव्ह एनर्जी किंवा एक्सेसिव्ह कुठली गोष्ट ही काही फारशी लाभदायक लाभदायक नसते. नसतं. त्यामुळे ते पाळलं तर ते तुम्हाला अतिशय त्याचा फायदा होतो. बरं. दुसरा योग येतो तो गुरु आणि राहू एकत्र आले पत्रिकेत, हं, तर हं, त्याला हं. चांडाळ योग म्हणतात. अच्छा. त्याच्यातही अंशात्मक युती ही फार महत्त्वाची असते. म्हणजे बरं. एका घरात आहे पण ते 4 ते 5 डिग्रीपेक्षा लांब असेल, तर त्याला हं. तसा काही फार दोष लागत नाही. बरं. परंतु मग चांडाळ योगाची शांती आहे. आता गुरु काय करतो आध्यात्मिक आहे. राहू हा भौतिक सुखांकडे बघतो. मग हं. एकीकडे माणूस आध्यात्मिक पण असतो आणि भौतिक सुख कारण जो या पृथ्वीवर जन्माला आलाय तो सगळे हां. भोग भोगायला आलेला आहे. करेक्ट. असा अगदी साधू संत कलियुगात तर नक्कीच नाही. नक्कीच. तर ते गुरु आणि राहू मग तो चांडाळ योग होतो आणि मग त्या पद्धतीने तो अभ्यासावा लागतो. तर ओके. त्याची शांती आहे. तर ती नक्की करावी आणि ती केल्यानंतर साधारण मग आपल्याला जे काही अडथळे असतात ते दूर होतात. मग हं. थोडक्यात गुरु आणि राहू. पण लाँग टर्म काय करावं? म्हणजे शांती झाली म्हणजे सगळं झालं का? तर नाही. तर लाँग टर्म आपल्याला राहू हा ग्रह आहे तो हं. ज्या ग्रहाबरोबर जातो, म्हणजे जसं पाण्यात कुठली गोष्ट मिसळली तर ते तसं मिक्स होतं. मिक्स होतं. तसं राहू त्या गुरुबरोबर कारकत्व द्यावं लागतं. हं. तर ते हे सगळं अभ्यासून तुम्ही साधारण राहूचं काही आहे किंवा आता जसं मी म्हटलं की कालसर्पदोष. कालसर्प म्हणजे काय की राहू आणि केतू हे समोरासमोर येतात. हं. प्रथम, सप्तम स्थान एकमेकांच्या समोर असतं. एका बाजूला सगळी ग्रह आली, म्हणजे ते राहूचं तोंड आणि केतूची शेपूट याच्यात सगळे ते ग्रह आले, तर त्याला तो कालसर्पदोष असं म्हणतात. अच्छा. हां, आता त्याच्यासाठी शांती करावी का तर नक्की करावी आणि ती त्र्यंबकेश्वरलाच करावी. हे अच्छा. शास्त्रात अगदी हायलाइटेड आहे. हं. काय होतं की हल्ली वेगवेगळ्या गोष्टी परंतु त्याचा तुम्हाला त्र्यंबकेश्वरला फायदा होतो. हं, हं, ते हं. शास्त्रात ते सगळं मेन्शन आहे. सांगितलेलं आहे. नारायण नागबली आपण म्हणतो की ती पितरांचा जो त्रास हं. असेल, शनी राहू युती असेल, या सगळ्या गोष्टी अशा पापग्रहांच्या युत्या आल्या की ती शास्त्रात वेगवेगळ्या सुचवलेल्या आहेत. सुचवलं. पण साधारण राहू आणि हे मी मंगळाचं मी म्हणलं, तर ते तुम्ही साधारण शंकराची उपासना राहूच्या रिलेटेड करणं अतिशय फायदेशीर ठरते. बरं. आणि मंगळ आणि राहू एकत्र आले तर तुम्ही रागावर कंट्रोल मिळवण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी मोती आणि हे सगळं करणं गरजेचं असतं. गरजेचं असतं. हे सगळ्या आहे गोष्टी. बरं. आणि बरं. शास्त्रात तसं जे शांती आहे प्रत्येक दोषावर शांती दिलेलं आहे. ओके. तर त्याचा त्रास होतो का? तर होतो आणि शांती केल्यावर करणं गरजेचं आहे तर नक्कीच गरजेचं आहे. बरं. परंतु शांती केल्यानंतर लाँग टर्म आपल्याला तो जो माहिती असतो, हं. नोन प्रॉब्लेम आहे, हं. तर ते आपण त्या पद्धतीने ते हँडल करणं हँडल आपापल्या स्वभावानुसार गरजेचं असतं. ओके, ओके. तर अनिकेतजी मला हे विचारावसं वाटेल, आत्ता तुम्ही रत्नांचा उल्लेख केला. हो, हो. केशी रत्न हो, काहीतरी केशी मोती. जॅपनीज जॅपनीज केशी जॅपनीज केशी. मोत्याचा प्रकार आहे. कारण बरं. नॉर्मली आपण मोती हे असतात, हं. परंतु त्यात सुद्धा आपण जसं म्हणतो ना, की त्याचा उपयोग होणं. कारण मोती हा पीस ऑफ माइंड, क्लॅरिटी ऑफ माइंड देतो. करेक्ट.
त्यामुळे तो केशी केशी मोतीचे मोती. चांगले त्याचे कॅरेक्टरिस्टिक स्ट्रॉंग आहे. बरं. पण आता होतं असं, की विदाऊट कन्सल्टेशन लोकं काय करतात, सोशल मीडियावर बघतात, Instagramवर काहीतरी रील येतं आणि त्याच्यावरून डायरेक्टली तो रत्न पर्चेस परिधान. करतात आणि मग त्याचे काही साइड इफेक्ट्स होतात. तर मग कुठली रत्न चांगली असतात? म्हणजे ऑफकोर्स आपण सुद्धा हे रील टाकणार आहोत, बट कन्सल्टेशन किती महत्त्वाचं असतं रत्नांच्या बाबतीतलं? अतिशय चांगला प्रश्न आहे आणि 100% गरजेचं असतं. काय असतं, की बऱ्याच जणांना ते हौस म्हणून रत्न वापरतात. हां. मग आता मेष राशी प्रत्येक राशीनुसार रत्न सांगितलंय आणि पटकन मी हां, अरे माझ्या राशीला कुठलं आणि साधारण कॉलेज गाईज जे असतात त्यांना हं. ते फार थोडं आवड असते. मेष राशीचा आहे, ओके प्रवाळ घालायचा आहे, तो घालतो. वृषभचा आहे त्याचा पुष्कराज मीनला आहे, मकरला तुमचा नीलम आहे. हं. परंतु गंमत काय होते, की तो त्या वेळेस गरजेचा असतो. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं रत्न जे आहे, जोपर्यंत तुम्ही शिक्षण घेताय कुठल्याही प्रकारचं, तर तुम्ही मोत्याचाच उपयोग केला पाहिजे. कारण बरं, मोती हा पीस ऑफ माइंड, क्लॅरिटी ऑफ माइंड, बुद्धिमत्ता सगळ्या गोष्टी देतो. बरं. आणि तोपर्यंत तुम्हाला म्हणजे चांगलं यश मिळायला मोत्याची म्हणजे साधारण मी तुम्हाला सांगतो, की 150 ते 200 केस स्टडीज अशा आहे. माझे अनेक सीए मित्र आहे, की 8-8, 9-9 अटेम्प्टला ते अडकले आणि त्यांना मोत्याच्या अंगठ्याने फायदा झालेला आहे. वाह! सगळ्यांकडे म्हणजे डॉक्टर लोकंसुद्धा असं अमावस्या पौर्णिमेला जर मोत्याची अंगठी घालून हं. जर त्याचा उपयोग केला, तर ते तुम्हाला त्याचा फायदा आहे. हे आपण अनेक ठिकाणी उदाहरण म्हणून पण ऐकलेलं आहे. ओके. तर त्याचं ते प्रूव्हन सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे शिक्षण अवस्थेत मोती वापरावा. नंतर तुमच्या प्रॉब्लेम स्टेटमेंट किंवा काय हवंय त्यानुसार हं. तुम्ही योग्य व्यक्तीचं कन्सल्टेशन घेऊन तुम्ही रत्न परिधान करावं. रत्नांचा नक्कीच फायदा होतो. कारण की कॉस्मिक एनर्जी जी बॅलन्स करायला रत्नांचा फायदा होतो. बरं. त्यामुळे रत्न हे परिधान करणं गरजेचं आहे. परंतु हं. ते सल्ला योग्य घेऊन करावं. त्याचं ओके. उदाहरण सांगतो. राशीनुसार सगळी लोकं रत्न वगैरे परिधान करतात. तर वृषभ आणि तुळ राशीला साधारण त्यांचा शुक्र हा ग्रह आहे. म्हणजे हं. स्वामी ग्रह आहे हं. आणि मग त्यांना हिरा रत्न सुचवलेला आहे. बरं. आता जी मुलं कॉलेज आणि अविवाहित आहे, त्यांना शुक्राच्या रिलेटेड जो हिरा येतो, तो घालणं अतिशय डेंजरस आहे. ओके. कारण हिरा हे ऐश्वर्य देतो, लॅविश सगळ्या गोष्टी देतो, ग्रीनरी देतो. हं. त्याचबरोबर तो सेक्स पॉवरचा कारक आहे. बरं. आणि ज्यांचा विवाह नाही झाला, मग अशी लोकं वाम मार्गाला जातात. ते शिक्षणाला डिस्ट्रॅक्शन होतं आणि हं. अनेक तुम्हाला उदाहरणं दिसतात, की मुलगी पळून गेली, हे गेलं. तर ते हिरा आणि सगळे आणि तुम्ही हिरा हा कॉस्टली आहे आणि हं. अनेक तुम्ही बेअर करू शकतात. म्हणून मग तो एक जस्ट शो म्हणून घालतात, पण त्याचे साइड इफेक्ट भयंकर आहे. भयंकर असतात. त्यामुळे माझं अगदी सोपं म्हणणं असतं, शिक्षण आहे मोती घाला हं. आणि नंतर माझं एक्स्पेक्टेशन काय आहे, त्यानुसार तुम्ही योग्य व्यक्तीचा सल्ला घेऊन त्या पद्धतीने टार्गेट करा. टार्गेट फायदा करा. होतो, पण ब्लाइंडली काही वापरू नका. वापरू नका. बरं. आणि आता पुढे जाताना आपल्या पॉडकास्टचा म्हणजे सगळ्या पॉडकास्टमध्ये हा एक ज्वलंत विषय असतो तो म्हणजे ब्लॅक मॅजिक. तर ब्लॅक मॅजिक एक्झिस्ट करतं का? आणि जर ते एक्झिस्ट करत असेल तर ते कसं आपल्याला अफेक्ट करतं? काय माहिती का, की ब्लॅक मॅजिक या गोष्टीचा आता आपण पूर्वीपासून वेगवेगळ्या ठिकाणी उल्लेख बघतो. मग त्यात ते लिंब आहे, हे आहे, अनेक हं. गोष्टी येतात. तर पहिली गोष्ट आपण कुठल्याही गोष्टीला घाबरून न जाता योग्य त्याचा सायंटिफिकली विचार केला पाहिजे. बरं. ब्लॅक मॅजिक नथिंग बट काय आहे, तर ती निगेटिव्ह एनर्जी आहे. ती हं. कुठल्याही पद्धतीची असेल. हं. आता जसं पत्रिकेत देवगण, मनुष्यगण, राक्षस येतो आणि एका हं. आपण लोनली आउटस्कर्टला गेलो आणि पटकन राक्षस मनुष्यवाल्याला त्या एनर्जी कॅच करतात निगेटिव्ह, ते देवगणाला नाही करत. ओके. तर नॅचरल तुमचा बेस किंवा ओरा काय आहे हे करू शकतो. आता एखादा व्यक्ती XYZ गोष्ट तुमचा फोटो किंवा काय कुठनं XYZ एनर्जी ट्रान्सफॉर्म करत असेल, पण ती तुम्ही घ्यायची का निगेटिव्ह? एखाद्या जागेत निगेटिव्ह एनर्जी ती तुम्ही घ्यायची का? हं. कधी-कधी आपण पटकन ट्यून आपली फ्रिक्वेन्सी मॅच होते. तर हे पहिली गोष्ट ब्लॅक मॅजिक होऊ नये म्हणून आपला ओरा जो असतो, तो मुळात अगदी प्युअर ठेवणं गरजेचं असतं. बरं. मग आपली वास्तू असेल, आपला सगळं बॉडी असेल, हे क्लिन्झिंग व्हायला पाहिजे. मग ते कसं ठेवायचं? तर तुमची उपासना. म्हणजे आता आपण हिंदू संस्कृतीनुसार प्रत्येक गणपती अथर्वशीर्ष म्हणा हं. किंवा कुठलं तरी कवच हे म्हणलं पाहिजे. हं. जेणेकरून आपण कायम चांगल्या ओऱ्यात किंवा चांगल्या एनर्जीला ट्यून असतो. हं. आता तरीसुद्धा काहींना ब्लॅक मॅजिक झालंच, तर काय करायचं? हं. तर काय करायचं तर प्रत्येक घरात मी सांगतो की श्रावणात लघुरुद्र हा नक्की करावा. वाह! त्याच्याने आरोग्य मिळतं, खूप पॉझिटिव्ह व्हायब्रेशन क्रिएट होतात. काही ओके. निगेटिव्ह गोष्टी असेल निघून जातात. दुसरी गोष्ट येते ते नवनाथ भक्तिसारचा 5वा अध्याय. हं. हा रोज नाही जमला तरी आठवड्यातनं एकदा किंवा वर्षातनं एकदा त्याचं पारायण गुरुजींकडून स्वतः करणं अतिशय गरजेचं असतं. बरं.
आता गुरुचरित्राचं पारायण आहे. आता लोकं आपण हे सांगितल्यावर म्हणणार, की नाही आम्हाला वेळ नसतो. हं, हं, हं. तर मी त्याच्यासाठी एक सुंदर हे घेऊन आलोय, की आता सप्तशती गुरुचरित्र. बरं, अगदी 2 सेकंद सुद्धा वाचायला लागणार नाही. हे बरं. पुस्तक घेऊन या. नुसतं घरात ठेवलं तरी सुद्धा याच्या इतक्या एनर्जी आणि चांगलं व्हायब्रेशन आहे, की त्याचाही खूप फायदा होतो. बरं. तर खूप छान आहे. तर आपण आपल्या घरात आणि आपल्या स्वतःमध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी मेंटेन ठेवणं हे गरजेचं असतं. करेक्ट. आता ब्लॅक मॅजिक झाली आहे, तर ते मी तुम्हाला सांगितलं काय-काय रेमेडी करायचं. हं. पण आता ते झालंय की नाही झालं ते आयडेंटिफाय करण्यासाठी आम्ही ओरा स्कॅनिंग वापरतो. ओके. ओरा स्कॅन नथिंग बट काय आहे, की तुमचं साधारण 400 ते 750 हर्ट्झ एनर्जी ही पॉझिटिव्ह असते. बरं. आता कुठल्याही मंदिरात गेला, घंटानाद केला, कुठले मंत्र म्हणतोय, त्यावेळेस ती एनर्जी ट्यून होते. आता स्कॅनर काय करतो, तर स्कॅनर त्याला ती फ्लक्स मीटरमध्ये ती एनर्जी केलेली असते, हं, प्रोग्रामिंग केलेलं असतं आणि तो ती शोधतो. हं. बाकी त्याला सोहम कोण आहे, मंदिरात आहे, इकडे आहे, हे काही कळत काही नाही. पण कळत तो एनर्जी आयडेंटिफाय करतो आणि जेवढी त्याला फ्रिक्वेन्सी ट्यून होते, तेवढा तो ओपन होतो. इतकं ते बरं, लॉजिकल आहे. बरं. आता मी गंमत सांगायची, की आपण आता मी जसं म्हटलं सप्तशती गुरुचरित्र आहे. त्याच्यानंतर ललिता सहस्रनाम आहे. ते मी आता खिशात ठेवलं आणि ओरा स्कॅनिंग केलं, तर तो हं. स्कॅनर खूप वेगळ्या प्रकारची एनर्जी पॉझिटिव्ह दाखवतो. बरं. त्याच पद्धतीने आता जसं आपण रत्न आहे, कुठले हां. रत्न विदाऊट कन्सल्टेशन आपण घातले किंवा एखादा कोणी गिफ्ट केला, घातला, तर ती गोष्ट आपल्याला लाभते का? हे हं. सुद्धा स्कॅनरवरून आपण बघू शकतो. ओके. निगेटिव्ह एनर्जी स्पेसिफिक टू ब्लॅक मॅजिक हं. 1200 ते 1250 हर्ट्झच्या अबोव्ह जी एनर्जी जाते, हं. त्यालाच पत्रिकेत राहू आणि केतू आपण म्हणतो. तीच अच्छा. एनर्जी जर आपल्याकडे असेल, तर ती नक्की क्लिन्झिंग केली पाहिजे. मग त्याला बरं. ओरा क्लिन्झिंग म्हणतो. जसं लॉजिकल आपले चक्र आहे, हं, हं, हं. तसेच तुमचं सगळं बॉडीचं ॲनालिसिस त्या ह्याच्यातनं करतात. मग ओके. IR आहे, UV आहे, तर इन्फ्रारेड सगळे हे जे रेज आहे, ते निगेटिव्ह आपण आयडेंटिफाय करू करू शकतो शकतो. आणि मग त्याच्यासाठी उपाय वेगवेगळे दिलेले आहे. बरं, जसं आपण मेडिकल ॲस्ट्रोलॉजीचा पण या स्कॅनर थ्रू उपयोग करू शकतो. बरं. तर डिटेल ॲनालिसिस आणि त्याच्यावर कसं ओव्हरकम करायचं आणि एंड ऑफ द डे कन्क्लुजन आहे, की तुमची एनर्जी मॅक्सिमम 400 ते 750 हर्ट्झमध्ये ट्यून व्हायला पाहिजे. करेक्ट, हे अगदी इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. अशा पद्धतीने आपण ब्लॅक मॅजिकवर पण वेगवेगळे उपाय करून, तुमचं ओरा स्कॅनिंगवर ॲनालिसिस करून ओव्हरकम नक्की करू शकतो. बरं. पण मग ते तुम्ही स्कॅनर आम्हाला प्लीज दाखवा. स्कॅनर म्हणजे हे साधारण असं यंत्र आहे आणि त्याला इथे या सगळ्या गोष्टी आहे. हं. साधारण 250 ते 300 प्रकारचे वेगवेगळे सॅम्पल आहे. तर त्यात पॉझिटिव्ह एनर्जी आहे, IR आहे, UV आहे, कुठे पाणी लागतंय ते पण आपण बघू शकतो. सगळं आहे. मेडिकल ॲस्ट्रोलॉजी, वेगवेगळे तुमचे लॉजिकल चक्र आहे. बेस चक्र असेल, सहस्रार चक्र आहेत, ते बॅलन्स आहे की नाही आहे, हे सगळं आपण बघू सगळं शकतो हे अतिशय सूक्ष्म पद्धतीने. बरं, आणि एकदा प्रॉब्लेम स्टेटमेंट आयडेंटिफाय झालं, की त्यावर ओव्हरकम करण्यासाठी वेगवेगळ्या रेमेडीज आहे. मग बरं. यंत्र असेल, मंत्र असेल, धातू असेल, ह्या सगळ्या हं, हं, गोष्टीने. हं. तर अशा पद्धतीने आपल्याला याचा नक्की फायदा होतो. फायदा होतो. बरं. आता पुढे जाताना मगाशी जसं तुम्ही सांगितलंत, की ब्लॅक मॅजिक किंवा निगेटिव्ह एनर्जी ही आजूबाजूला आपल्याला असते. सो ती कुठेही असू शकते. जसं आउटस्कर्टला जास्त असेल मे बी, हो, आपल्या घरात किंवा अशा ह्याच्यात. तर म्हणजे घर म्हटलं, की वास्तू एक करेक्ट, टॉपिक आला. करेक्ट. तर ॲस्ट्रोलॉजी आणि वास्तू हे कसं एकमेकांशी संलग्न असतं? अतिशय चांगला प्रश्न आहे. काय असतं माहिती आहे का, आपली पत्रिका आणि आपली वास्तू हे एकमेकाशी टाईन असते. हं. त्याचा कोरिलेट कुठे ना कुठे आपल्याला सापडतो. हं. तर त्याचं उदाहरण द्यायचं झालं, तर साधारण जातकाचा जन्म होतो हां. किंवा अगदी स्पेसिफिक सांगायचं तर त्या जन्माची प्रोसेस जिथे होते. म्हणून आपल्या शास्त्रात दिलं की लग्नानंतर मग सगळ्यात पहिली गोष्ट तर आपली वास्तू अतिशय वास्तूवाईज ती बॅलन्स पाहिजे. करेक्ट, खूप चांगल्या पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे. करेक्ट. आणि पूर्वी शास्त्रात होतं की तुमचं लग्न झालं तसं बाहेर जायचं हनीमून वगैरे असला काही प्रकार नव्हता. त्यामुळे ती जी काय घरातली वास्तू. एनर्जी आहे आणि ती प्रोसेस झाल्यानंतर जन्माला येणाऱ्या जातकाची कुंडली त्या दर्जाची असायची. हं. आता आपण कुठे जातो, हॉटेल्स आहे, हे आहे, त्यात आपल्याला एनर्जीचं काही फार माहिती नसतं. हं, हं. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी येतात. याचं कारण सूक्ष्म पद्धतीने सांगायचं झालं, तर जातकाच्या जन्माची प्रोसेस ज्या वास्तूत होते, हां. एक चंद्रग्रह सोडला तर त्याची सगळी कुंडली तिथे रिफ्लेक्ट होते. ओके. म्हणजे जर फॉर एक्झाम्पल हे मी अतिशय जाणीवपूर्वक सांगतोय. मंगळ जर तुमचा पश्चिम दिशेला वास्तव्य करतो, म्हणजे साधारण मंगळ आणि शनीचं कॉम्बिनेशन हं. ते येतं. तर तुमचा घरामध्ये किचन जर पश्चिम दिशेला असेल, तर त्या व्यक्तीचा कुंडलीमध्ये चतुर्थ स्थानामध्ये मंगळ नक्की येतो. बरं, बरं. ईशान्य कोपऱ्यात गुरु आहे. हं. ईशान्य कोपरा आहे, तर तो तुमचा गुरु तिथे रिफ्लेक्ट होणार. शुक्र आहे त्या साऊथ ईस्टला तसं रिफ्लेक्ट. तर त्या पद्धतीने पत्रिका बनते. त्यामुळे बरं. उत्तम पत्रिकेचा दर्जा हा पहिले हं. वास्तूवर ठरतो. अच्छा, त्यामुळे ते अच्छा. एकमेकाशी कोरिलेट आहे. ओके, ओके. ठीक आहे.
तर ते हे खूप इंटरेस्टिंग असतं. हं, आता वास्तू आपली बॅलन्स करायची म्हणजे काय करायची? तर हं. सगळ्यात पहिला तो विषय येतो. तर छोट्या-छोट्या रेमेडीज असतात. अगदी आता वास्तू म्हणलं की तोडफोड वगैरे, वगैरे खूप साऱ्या त्यात सगळं गडबड हं, आहे. परंतु काय तर आपल्या पूर्वीपासून आपल्याला जे संस्कार आले आहे, की तिन्ही सांजेच्या वेळेस दिवा लावायचा, मग हं. गाईच्या तुपातला लावायचा. वाह! अगदी छोट्या-छोट्या जरी गोष्टी केल्या ना, तरी खूप सारे फायदे होतात. बरं. आता तिन्ही सांजची वेळ म्हणजे काय निसर्गतःच तुमची एनर्जी ना कमी झालेली असते. हं, हं, हं. मग निगेटिव्ह एनर्जी वाढलेली असते. ओके. म्हणून गाईचा तुपातला दिवा लावला, तर आपल्याला खूप छान व्हायब्रेशन येतात, पॉझिटिव्ह वाटतं. बरं. त्यामुळे ते करावं. दुसरी गोष्ट काय आहे, की साधारण रॉक सॉल्ट त्याच्याने आपण जेवढं शक्य आहे तेवढं अंघोळ करावी. कारण की आपल्या शास्त्रात अनेक गुरुचरित्रात सांगितलं, इकडे सांगितलं, की अमावास्येला आहे, इकडे आहे, की तुम्ही हं. समुद्रात अंघोळ करा. तर बरं. समुद्रात काय असतं? रॉक सॉल्टच रॉक आहे. सॉल्ट. तर ती सगळी निगेटिव्ह एनर्जी खेचण्याची ताकद मिठामध्ये असते. तर बरं. तुम्ही ते समुद्रात नाही गेला तरी घरात करा. हं, हं, जाड हं. मिठाने अंघोळ करा. बरं. फरशा ज्या पुसतात, ॲटलीस्ट आठवड्याला जाड मिठाने त्यात थोडी हळद, तुरटी घालून त्या पुसा. तरी बरं. निगेटिव्ह एनर्जी खूप फायदा होतो. करून हं, बघा. हं. त्याचा फायदा होतो. ह्या छोट्या-छोट्या गोष्टी गरजेच्या असतात. कुठलं महत्त्वाचं कामाला चाललं असाल, तर पूर्वी आपली आजी म्हणायची, "अरे दही खाऊन जा." हां. आपण आता काय नाही, हे काय असं नसतं. पण ते तुम्ही फायदा होतो. बरं, ते खाऊन बघा. बरं. अशा सगळ्या रेमेडीज आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं प्रेक्षकांना, की माझ्याकडे अनेक जातक येतात. ते म्हणतात, की आमचा मुलगा सतत क्रिकेट खेळतो. त्याचं हां. काहीतरी बघा. तर क्रिकेट खेळतो म्हणला, की मी त्यांना विचारलं, की तुमच्या वेस्ट, साऊथ, वेस्टमध्ये काय त्याचे क्रिकेटची बॅट, स्टंप काय आहे ते काढून हं. टाका. तर ते तिथे बरोबर सापडतं. बरं. कारण काय असतं, की ते झोन जो आहे तो अभ्यासाचा आहे. ओके. वास्तूनुसार. हं, आणि हं, मग हं. तिथे क्रिकेटची बॅट आली, तिथे टीव्ही आला, तर टीव्ही. ते मुलं तिथे डिस्ट्रॅक्ट होतात. पण तिथे अच्छा. तुम्ही पुस्तकं ठेवा. वाह! तर सगळ्यांना मी सांगेल, की वेस्ट, साऊथ, वेस्टमध्ये पुस्तकांचं कबर्ड असेल, तिथे हं. काही त्यांचा स्टडी टेबल असेल, तो ठेवा. बरं. आणि त्या मुलांना किती फायदा होतो बघा. जो विषय अवघड आहे, त्याचा चार्ट त्या भिंतीला लावा. हं. ड्रास्टिक ट्रान्सफॉर्मेशन घडेल. ट्रान्सफॉर्मेशन घडेल. अतिशय महत्त्वाचं. बरं. त्यामुळे सुरुवात कशी होते, की पत्रिका तर आता जी आहे त्याच्यावर आपण सगळं ओव्हरकम करू शकतो. पण करेक्ट, वास्तू आपण ॲटलीस्ट जो स्कोप आहे बदलू शकतो. त्यात करेक्ट. पॉझिटिव्हिटी क्रिएट करण्यासाठी काही करू शकतो. त्यामुळे आपला एक वास्तू रिपोर्ट किंवा एक बेसिक वास्तू आपण आयडेंटिफाय करून ती सगळी फुलफिल करणं फुलफिल. गरजेचं असतं. बरं. आता वास्तूत काय असतं, की आग्नेय दिशा हे सगळं आता जसं आपण बघतो, की सगळ्या चारही बाजूला म्हणजे एकाच रांगेत सगळ्यांचे बंगले असतात. हं, साऊथ फेसिंग असतात. हं. एकाचंच खूप छान होतं. पण बाकीच्यांचं वेगवेगळं होतं. थोडं वेगळं. त्यामुळे प्रत्येकाची पत्रिका, प्रत्येकाची वास्तू, त्याला ती लाभते, नाही लाभते ह्याच्यात सूक्ष्म पद्धतीने व्हरायटी आहे. अच्छा. सरसकट सगळ्यांना आग्नेयला किचन पाहिजे हे खूप हाय असं नाही. लेव्हल झालं. म्हणून बरं. आपली पत्रिका आणि आपली वास्तू हं, यांचा एकमेकाशी संबंध काय आहे? हं. कुठलं आपल्याला लाभतंय? त्या पद्धतीने आपण चेंजेस आणि ते आपल्याला अपील होतात. हे फार ओके, महत्त्वाचं आहे. ओके. अशा पद्धतीने तो ॲस्ट्रो आणि वास्तूचा वास्तूचं. फायदा नक्की होतो. बरं. आता थोडं आपण जे एंड साइडला येतोय पॉडकास्टच्या, तर त्यावेळी मला तुम्हाला आता विचारावसं वाटेल, की बरेच योग असतात, वेगवेगळ्या प्रकारचे. राजयोग असतो, नंतर बहुतेक गंडांतर हं, योग हं. असतो, षष्ठ काय षडाष्टक योग असतो. षडाष्टक योग असतो. सो याचा अर्थ काय असतो? आणि म्हणजे राजयोग म्हटलं तर खरंच मग राजासारखे हं. आपण जगतो का ज्यांच्या पत्रिकेत असतो? तर ते आम्हाला थोडं एक्सप्लेन करा. आता राजयोग म्हणजे प्रश्न अतिशय छान आहे, की राजा असं नाही, परंतु वेगवेगळे योग असतात आणि हं. त्या योगातला एक तो राजयोग आला, की बरं. बाबा पत्रिकेचं व्हॅल्यू वाढतं. हं, हं. म्हणजे फॉर एक्झाम्पल कर्क लग्न असेल, तर कर्क लग्नाला केंद्र आणि त्रिकोणात हां. ते एकमेकांच्या घरात ती ग्रह जातात, बरं, मंगळ आणि याचं. तर बरं, त्यामुळे तो केंद्रात पण येतो मेषेचा आणि त्रिकोणात पण वृश्चिकेचा येतो. त्यामुळे बरं, त्याची व्हॅल्यू वाढते. म्हणून बरं, त्याला राजयोग म्हणतात. तर त्याला पाराशरी योग म्हणतात. बरं. की ज्यावेळेस तो एकमेकांच्या राशीत किंवा ह्या सगळ्या गोष्टी घडतात. आता टेक्निकली बघितलं तर त्यात खूप 15 वेगवेगळे नियम आणि ह्या सगळ्या गोष्टी आहे. पण सांगायचं तात्पर्य काय की राजयोग म्हणजे कुंडलीचा दर्जा उंचावणे. आता केंद्रात जर गुरु आणि चंद्राची युती असेल तर त्याला गजकेशरी योग म्हणतात. अच्छा. तर तो त्या पद्धतीने त्या स्थानात चांगले फळ देतोच. बरं. तर अशा पद्धतीने तो आपण अभ्यासू हं, शकतो. हं. तर कुंडलीचं व्हॅल्युएशन वाढवणारा योग म्हणजे तो त्यात अनेक राजयोग. योग असतात. त्यातला तो एक राजयोग, गजकेशरी योग, बरं, नवपंचम योग असे आपण ते बघू शकतो. बरं. पुढे जाताना षडाष्टक षडाष्टकाचा योग. तो हां. प्रश्न जो आहे. तर आता काय असतं बेसिक 2 गोष्टी आपण फार महत्त्वाच्या असतात, की ज्यावेळेस तरुण-तरुणींचा विवाहाचा विषय येतो हं, हं, हं. आणि आपण आता राशी, नक्षत्र आणि या सगळ्या गोष्टींवर भरपूर डिटेल बोललो. तर मेष रास आणि तुमची कन्या रास
तर त्याला षडाष्टक म्हणतात. हम्म. म्हणजे मेष राशीच्या व्यक्तीचं साधारण जे नेचर आहे ते कन्येशी जुळत नाही, म्हणून बर पत्रिका बघताना विवाह करताना साधारण ते अवॉइड केलं जातं. बर त्या पद्धतीने सगळं अनुभवलं जातं. तर पत्रिका बघताना साधारण मेषाने कन्या अवॉइड केली पाहिजे, हम्म. मिथुनेने वृश्चिक अवॉइड केली पाहिजे, हम्म. तसंच तुमच्या सिंह राशीने मकर राशी अवॉइड केली पाहिजे. तर हम्म. त्यांचं एकमेकांशी जुळत नाही. बर तुळ रास आली तर तुमची मीन रास येते, त्यांचं हम्म. एकमेकांशी जुळत नाही. वृषभ आली तर धनु येते. तर त्याला ते षडाष्टक म्हणतात. तर त्या षडाष्टकामध्ये प्रीती षडाष्टक पण योग येतो. ओके म्हणजे आता षडाष्टक म्हटलं तर तुम्ही अवॉइडच करणं हे प्रेफरेबल असतं. त्याचं रिझन बिहाइंड की आता साधारण एक सिंह राशीचा आणि मकर राशीचा आहे. सिंह म्हणजे राजा रवी आणि त्यांचे कॅरेक्टरिस्टिकच वेगळे, त्यामुळे ते जुळूच शकत नाही. हम्म. त्यामुळे ते अवॉइड करणं हे शास्त्रात म्हणजे शास्त्र त्यांचे स्वभाव भिन्नता आहे. करेक्ट ते एकमेकांना कम्पॅटेबल होऊ शकत नाही, म्हणून त्याला ओके फिल्टर आहे. ओके आणि प्रीती षडाष्टक जो योग येतो तो त्यांचं म्हणजे प्रेम पण आहे, पण वाद पण आहे किंवा हम्म. त्याच्यात कॉन्ट्रास्ट पण आहे. हम्म. तर ते अशा पद्धतीने आपण जसं मेष रास आहे आणि तुमची वृश्चिक आहे, तर त्यात प्रीती षडाष्टक योग येतो. बर आता मेष दोघेही मंगळाचे आहे, दोघेही आरेला कार्य करणार, हा ॲग्रेसिव्ह पण प्रेम पण आहे. प्रेम पण आहे तर त्या पद्धतीने प्रीती षडाष्टक आणि हम्म. मृत्यू षडाष्टक या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. आता मृत्यू म्हणजे ॲक्च्युअल मृत्यू म्हणजे तो शास्त्रात काही 1008 वेगवेगळ्या प्रकारचे मृत्यू दिले. तो अच्छा भावनिक मृत्यू पण होऊ शकतो. बर जसं आता आपण मंगळाचं जर बघितलं, लग्नाच्या वेळेस मंगळ हा फार महत्त्वाचा ग्रह हो आणि हल्ली काय झालंय की मंगळ असणे म्हणजे ते सर्रास पत्रिका नाकारल्या जातात. नाकार 1, 4, 7, 8, 12 या स्थानात मंगळ असेल तर ती मंगळाची पत्रिका अशी हाय लेवल म्हणतात. बर परंतु त्यात वेगवेगळ्या गोष्टी येतात की मंगळावर कुठल्या राशीत आहे, कन्येत हम्म. आहे, धनुत आहे किंवा तुमच्या याच्यात आहे, चांगल्या त्याच्यावर ग्रहांची दृष्टी आहे का, अनेक हम्म. नियम आहे. बर आणि त्या पद्धतीने तो अभ्यासला जातो. तर सूक्ष्म पद्धतीने त्याचा अभ्यास करून मग ठरवलं पाहिजे की यांची कम्पॅटिबिलिटी आहे की नाही. आहे की नाही पण व्हेअरॅज अनफॉर्च्युनेटली काय होतं की 1, 4 मी म्हटलं तसं 7, 8, 12 या स्थानात आहे म्हणून ती नाकारली जाते. तर करेक्ट तसं व्हायला नको. बर आता भावनिक मृत्यू होतो म्हणजे काय की तुम्हाला एकमेकांशी ॲडजस्ट करावं लागतं. जसं आता मी म्हटलं तसं की बाबा एक सगळ्यांनाच मंगळ म्हणलं की एक उदाहरण खूप अगदी सगळ्यांना वेल नोन आहे. हम्म. तर त्या व्यक्तींचं साधारण आता आपण नाव नको घ्यायला, पण हा साधारण त्या दोघांचं लग्न झालं तर तर काहीतरी मृत्यू येईल वगैरे वगैरे म्हणून त्यांचं लग्न एक हम्म. बॉलिवूडमध्ये आपल्याला सगळ्यांना स्टोरी माहिती आहे. हा शहनशाह शहनशाह. तर ते बाबा शहनशाहला काही होऊ नये म्हणून हम्म. मग ते सगळं अवॉइड झालं, लग्न झालं नाही वगैरे. पण आता यात पण एक गंमत आहे. मंगळ आहे याचा पुन्हा एकदा सेक्स पॉवरशी संबंध येतो. पण बर आता शास्त्रात आपण तो सरळ अवॉइड करायचं कारण असं होतं की बाबा ह्या व्यक्तीचं 108 प्रकारची मृत्यू म्हणजे नुसतं ॲक्च्युअल मृत्यू होईल असं नाही. कारण की हम्म. त्याचं पत्रिकेत जर त्याचं सगळं बलवान असेल तर त्याला काही प्रॉब्लेम होणार नाही. हा परंतु आता समजा ह्या व्यक्तीचे एक्स्पेक्टेशन वेगळ्या पद्धतीचे आहे आणि हम्म. याचा मंगळ त्याला नाही आहे. तर हम्म. मग कुठेतरी या व्यक्तीचा दुसऱ्या परव्यक्तीशी संबंध येऊ हम्म. शकतो. अच्छा तर मग तो आल्यावर जो शहनशाह आहे त्याचा कुठेतरी भावनिक भावनिक मृत्यू मृत्यू होऊ झाला शकतो. हम्म. अशा पद्धतीने शास्त्र अतिशय सूक्ष्म आहे. हा हा अशा पद्धतीने मंगळ आपण मंगळ आहे अभ्यासला गेला पाहिजे. ओके पण आता कधी कधी असं होतं की आजकालचं म्हणजे तरुण पिढी जी आहे तर ही पत्रिका वगैरे न बघता डिरेक्टली लग्न करतात आणि नंतर मग त्यांना या गोष्टींबद्दल जरा उत्सुकता वाढते मग ते बघतात आणि मग समजा हे असं लक्षात आलं की षडाष्टक योग आहे हं. मग अशा वेळी काय करता येऊ शकतं अशा वेळेस काय असतं म्हणजे मी नेहमी सांगतो अशी मुलं येतात, तर आपण म्हणतो की प्रॉब्लेम स्टेटमेंट हे नॉन प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे. बर म्हणजे आता ही व्यक्ती अशी आहे आणि मी असा आहे आणि म्हणून आमच्यात कॉन्फ्लिक्ट आहे. एकतर तुमचं प्रेम आहे आणि मग तुम्ही लग्न केलं आहे तर तो हम्म. प्रेमविवाह झाला. हम्म. आता तुमचं षडाष्टक आलं म्हणजे तुमची प्रकृती किंवा तुमचे स्वभाव वेगळे आहे. करेक्ट तर एक तर तुम्ही ते ॲक्सेप्ट करा, कारण आपण त्याला नॉन प्रॉब्लेम म्हणतो. हे माहिती आहे हे असंच आहे. याच्या पलीकडे ती व्यक्ती चांगली आहे, पण हिचा स्वभाव असा असा आहे, हिचा स्वभाव असा आहे. तर दोघांनी ते ॲक्सेप्ट करा आणि पुढे चला. करेक्ट तेच कारण रिपीटेडली तेच प्रश्न आयुष्यात येणार आहे. ते जर तुम्ही ओव्हरकम करू शकत असेल तर तुमचा संसार अगदी बरोबर. सुखाचा होईल. अगदी बरोबर नाहीतर त्याला ऑप्शन नाही, मग तुम्ही सेपरेट व्हा. हम्म. बापरे बापरे तर अनिकेतजी थँक्यू सो मच तुम्ही आमच्या पॉडकास्टवर आलात आणि एवढ्या पण इंटरेस्टिंग गप्पा मारल्या त्यात आय एम शुअर लोकांना किस्से जे तुम्ही सांगितले तर Yes, yes. राशींविषयी हे जास्त कनेक्ट झालेले असणार सो
परत एकदा थँक्यू म्हणतो मी तुम्हाला. आणि ज्यांना अनिकेतजींची म्हणजे अनिकेतजींचं कन्सल्टेशन हवं असेल तर त्यांचे नंबर्स जे आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. त्यांचा व्हॉट्सॲप ग्रुपची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यांचे सोशल मीडिया हँडल्स आहेत म्हणजे यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम पेज याचे हँडल डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. सो प्लीज त्यांना फॉलो करा, त्यांचं चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला कन्सल्टेशन हवं असेल, त्यांनी जे बुकलेट दाखवलं आहे त्याप्रमाणे त्याचे रिझल्ट्स तुम्हाला मिळणार आहेत. सो ते तुम्ही डॉक्युमेंट करून ठेवू शकता आयुष्यभर तुमच्यासोबत. सो त्यांना कॉल करा. त्यांना आपलं कॉस्मोस्टार मीडियाचे तुम्ही मेंबर्स आहात, सबस्क्रायबर्स आहात हे सांगा, म्हणजे त्यांना लक्षात येईल. सो थँक्यू सो मच अनिकेतजी परत एकदा. आणि जाता जाता तुम्हाला ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा वाटला प्लीज आम्हाला सांगा. नाही, नक्कीच खूप छान वाटलं. पहिले तर मी म्हटल्याप्रमाणे तुझे आभार. स्वामींच्या कृपेने आज हा योग आला आणि नक्कीच खूप छान आहे. खूप छान पद्धतीने अगदी प्रत्येक जातकाच्या मनात असलेले प्रश्न तू अगदी अरे प्रत्येकाचे पर्सनल म्हणून विचारले आणि नक्कीच मी आशा करतो की सगळ्यांना त्याचा फायदा होईल. फायदा. आणि प्रेक्षकांना सांगायचं की कधीही कुठलंही असेल तर माझ्या पद्धतीने मी नक्कीच मदत करायचा प्रयत्न करेल. सगळ्यांचे आता मी मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद. येस. आणि आपला पॉडकास्ट एंड होताना आमचं स्वीट टॉकचं रिच्युअल आहे की पॉडकास्ट एंड करताना आम्ही फिस्ट बंपने पॉडकास्ट Yes. एंड करतो आणि श्री स्वामी समर्थ श्री म्हणतो. स्वामी समर्थ. त्यामुळे श्री स्वामी समर्थ.